कोणी विचार केला होता सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर प्रत्येक जण त्याच प्रतीक्षेत असतो. क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन पाहण्याची इच्छा प्रेक्षकांची असते. आणि त्यानंतर आता शेवटची लढत सुरू होते आजच्या वेळापत्रकातली. आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर निलेश इंगवले होते सज्ज. पहिला बॉल हलक्यात टॅप केलंय. सावध पवित्रा फलंदाज घेतो. 1 धाव पूर्ण होते आणि स्कोर शीट मध्ये ती लावली जाते. मांडवी चॅलेंजर्सचं खातं खुलते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आलेला एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळते. मांडवी चॅलेंजर्स या संघाने टॉस जिंकत प्रथमतः आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय अविनाश रामगुडे यांनी स्वीकारला. कदाचित आपण पाहतोय हा निर्णय योग्य आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. कदाचित थोडासा ड्यू फॅक्टर कालपर्यंत आपण त्यांनी जो अभ्यासलेला आहे आणि त्यामुळेच आपण क्रिकेट म्हटलं की फक्त बॅट आणि बॉलने खेळला जाणारा खेळ नाहीये. क्रिकेट हा देखील एक अभ्यासाचा भाग आहे. उद्या जर आपण पाहिले तर 40+ लेजेंड खेळाडू पुण्याचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं, पुण्याच्या क्रिकेटला नवीन सुगीचे दिवस ज्यांनी आणले असे लेजेंड या मैदानावरती आपल्याला भेटताना पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचकडे. अविनाश रामगुडे स्ट्राईक ऑन तयार असतील. निलेश इंगवलेचा हा चेंडू अविनाशसाठी. हलक्यात आपण पाहतो चेंडू ते कट केला जाईल. शॉर्ट पॉइंट मध्ये हुकार नकार होता परंतु श्रीकांत खोडेने आपण पाहतो शेवटी कळवलेला नकार आहे. कुठल्याही प्रकारची धाव इथे जी येणार नाहीये. 8 षटकांची मॅच आहे आणि या दोन्ही संघासाठी आपण पाहिलं ते एक एक घाव सोसलेला आहे. एक एक अपयश आलंय. एक एक विजय देखील मिळवलेला आहे. कुठलाही व्हिडिओ गेम खेळताना काठिण्य पातळी असते. डिफिकल्टी लेवल स्टेप बाय स्टेप वाढत जाते आणि तशीच डिफिकल्टी लेवल या सामन्याची सुद्धा वरची पोहोचलेली आहे. आता प्रो लेवलला आपण पोहोचलेलो आहोत आणि त्याचमुळे तसाच प्रो खेळ प्रो गेम प्ले दाखवावा लागेल दोन्ही संघांना. त्याचमुळे दोघंही फलंदाज जे मागच्या 2 सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळालेत आता सावध पवित्रा घेतात निलेशच्या विरोधात. बॅक टू बॅक डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स खेळले जात आहेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावा मांडवी चॅलेंजर्स. 2 धावा आलेल्या आहेत. श्रीकांत खुणे सकाळपासून मात्र यशवंतने आपला प्रभावित खेळ त्याने दाखवला आणि क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट्स त्याने प्रचंड दाखवलेले आहेत. श्रीकांत खुणे स्ट्राईक ऑन. यावेळी इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय तिथे टिपॅक्सच्या कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक असतील फार दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषा पार. सीमारेषेला आग लावणारा खणखणीत चौकार. कव्हर नाहीये, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मोठा गॅप आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्या संधीचा फायदा श्रीकांतने उचलला आणि खूप चांगली कॉपीबुक स्टाईल बॅटिंग पेश करत असताना वाईड हाफ वॉली होती आणि त्या बॉलवर चांगलाच खेळ सादर करताना आपल्या संघासाठी 4 धावांची जोड दिलेली आहे. धावसंख्या पोहोचते बिनबाद 6 वर. पहिले 3 बॉल थांबले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर प्रतिकार पाहायला मिळाला फलंदाज श्रीकांत खुणेचा. धावसंख्या बिनबाद 6. फुल लाईनचा बॉल होता. धीम्या गतीचा बॉल होता. पुढे येऊन पुढे सरकून फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता पण यावेळेस गतीच्या जाळ्यामध्ये फलंदाज श्रीकांत फसला. डॉट बॉल आला आणि चौकाराची भरपाई करतोय गोलंदाज निलेश. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या मांडवी चॅलेंजर्स 6. 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचं लक्ष खऱ्या अर्थानं आज श्रीकांत खुणेवरती असणार आहे. दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे असं म्हणतात जोपर्यंत अविनाश रामगुडे मैदानामध्ये आहे तोपर्यंत 11 खेळाडूंना एक वेगळा कॉन्फिडन्स इथे आपण सतत बघितलाय. कोलवटप्याचा बॉल होता. इनसाइड आउट आपण पाहतो चेंडू करण्याचा प्रयत्न केला जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे थोडासा प्रयत्न करतोय. क्रॅम्प येताना आपल्याला बघायला मिळालाय. तिसऱ्या धावेचा आपण पाहतोय ते मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता जर आपण पाहिले गेलं तर इथे आलेल्या 3 धावा आहेत आणि या 3 धाव्याने स्कोर कार्ड आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. 1 षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. मसल स्ट्रेच झाले असावेत, क्रॅम्प आला असावा. आणि जेव्हा आपण फास्ट क्रिकेट खेळतो सातत्याने क्रिकेटचा खेळ खेळतो अशा वेळेला शरीराला सुद्धा थोडीशी आरामाची गरज असते. त्याचमुळे जेव्हा तुम्ही मैदानात नसता अशा वेळेला आराम करणं खूप चांगलं आहे, चांगला उपाय आहे. बॉडीचा स्ट्रेस कमी होतो. पण या ठिकाणी बिझी क्रिकेट असल्या कारणाने आपण या गोष्टी कुठेतरी टाळतो आणि त्याचा भुर्दंड बसतो. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर थोरात यांच्या वतीनं जे फ्रूट बास्केट दिलेलं आहे त्या माध्यमातून तुमची देखील खूप चांगल्या पद्धतीनं ऊर्जा वाढण्याचं सहकार्य मिळते. आणि साहजिकच आपण पाहिले गेलं तर या ठिकाणी थोडासा सामना जरूर तिथे थांबलेला आहे आणि थोडीशी चर्चा मैदानामध्ये केली जाईल तिथे. आणि स्वप्नील भालेराव या खेळाडूला आपण पाहतोय थोडंसं क्रॅम्प सोबत मात्र झुंजताना आपण तिथे पाहतोय. सर्व खेळाडू मात्र त्याच ठिकाणी आहेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिले श्रीकांत खुणे यांना क्रॅम्प येताना पाहिलेलं आहे
परंतु मनीसर एक वाक्य आवर्जून सांगेल पहा 40+ असताना देखील अविनाश रामगुडे या खेळाडूला अजूनपर्यंत मात्र आपण बघितले चांगला फिट विशेषतः पळून धावा जास्त घेतात आणि नवोदित दमाच्या असणाऱ्या खेळाडूंना देखील ते धावा घेताना दमवतात ही त्यांची वेगळी खासियत अनेक स्पर्धेमध्ये आपण बघितलेली आहे. आपण शरीराला सुद्धा न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय सातत्याने अविनाश रामगुडे यांनी दिलेला आहे आणि म्हणूनच जरी 40शी ओलांडलेली आहे पण वयाला हरवण्याची जिद्द त्यांची आहे आणि त्याचमुळे आज देखील आयकॉन आयडॉल कॅप्टन्सी त्यांची खूप चांगलीच पाहायला मिळते वेगवेगळ्या संघांसाठी. तुर्तास पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धावसंख्या 9 झाली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता क्रम बदलला. मागच्या वेळेस अविनाश तिसऱ्या क्रमांकावर आले होते, तो त्यांचा निर्णय चुकला होता. पण आता तेच बॅटर जे पहिल्या डावामध्ये आपण पहिल्या सामन्याच्या श्रीकांत आणि अविनाश हे सुरुवात करतात या डावाची आणि योग्य निर्णय मी म्हणेल कारण दोन्ही खेळाडूंकडे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या एका बाजूला श्रीकांत खोडे दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे कॅप्टन आहेत अविनाश रामगुडे आणि त्यांच्याकडे अनुभव आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे हे सायंकाळचं सत्र आहे. प्रकाश झोतामध्ये आपण खेळतोय आणि इथे कुठेतरी आपण पाहिलं तर हलकंसं गार वातावरण आपण पाहतो थंडावा जो आहे तो जाणवतोय आणि त्यामुळे अविनाश रामगुडे यांनी ओळखली कुठेतरी ड्यू फॅक्टर या मॅचमध्ये ठरू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा टॉस जिंकलं तर बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी ओळखलं की इथे 70-80+ धावा या आपल्या टीमसाठी मात्र फायटिंग स्कोर होणार आहे. आपण पाहतोय साई सयाजी सीएनजी स्टेशन्स अँड इन्फ्रा प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी powered by Bansal Classes 7070 Sports, co-powered by MUCC Sports Club, Sambalpur, Odisha, Simba, Kashinath Rao Kutkwad Memorial School, co-sponsors NP Sports, VS Sports, event managed by Rainbow Event, medical kit sponsored by Bandu Shet Bhosle, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, संस्थापक आहेत सन्माननीय निलेश दादा भिंताडे, अध्यक्ष आहेत सन्माननीय सागर दादा भिंताडे, कोर टीम मेंबर्स संदेशजी पाटे, अजयजी आवळे, अफजलजी मखदूम, सचिनजी बाळ, रोहितजी हिंगे आणि विवेकजी भिंताडे. धावसंख्या 9. तर डे 6 ओपन हाफ आपण पाहतोय FM हॉस्पेट कर्नाटका वर्सेस दिल्ली धमाका दिल्ली NCR. 1:30 वाजता ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस MUCC संबलपूर. एकंदरीत क्रिकेटचा हा महासंग्राम वरच्या दर्जाला पोहोचणार आहे. दर्जा प्रत्येकाने राखलेला आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर दिल्ली धमाकामध्ये जगत सरकार, करण अंबाला, सरोज परमानिक, संजू कनौजिया, अनुराग शारशर हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. FM हॉस्पेट कर्नाटकामध्ये केतन म्हात्रे, फरदीन काझी, प्रथमेश म्हात्रे, इम्रुज खान, आकाश टारेकर हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. ट्रायडंट नवी मुंबईमध्ये थॉमस डायस, बंटी पटेल, बिलाल राजपूत, अंकुर सिंग, आशिक अली हे खेळताना पाहायला मिळतील. तर MUCC संबलपूरमध्ये योगेश पेंडकर, मुन्ना शेख, कृष्णा पवार, जिग्नेश पटेल, विजय पावले आणि पवन केणे हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिले गेले तर मयूर यावेळी बॅटची कडा होती. थर्ड मॅचच्या दिशेने आपण पाहतोय चेंडूला तिथे अडवला जाईल धोका. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर श्रीकांत खोडेने थोडासा ॲग्रेसिव्हपणा दाखवला परंतु पाहिले तर बॉडीपासून थोडासा दूरवरती चेंडू होता. दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न त्याचा बघायला मिळाला. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. 9 धावा धाफलकावरती. मनीष सर काय सांगाल एकंदरीत जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोपर्यंत या जोडीकडून एक मोठी पार्टनरशिप सांगायला अपेक्षित असेल. फुल टॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केला या दोन बॅटर्सचा. दोघांकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यातल्या त्यात मयूर मासाळच्या अँगलला ओळखणं लवकर शक्य नाही आणि त्याचमुळे थोडासा वेळ सुद्धा घेतला जातोय कारण त्यांची बॉडी खूप चांगल्या क्रॉस स्ट्रेच करून ते बॉल डिलिव्हर्ड करतात आणि त्याचमुळे नॅचरल अँगल तर मिळतोच. त्यातल्या त्यात थोडासा बॉल टर्न सुद्धा होतोय आणि त्याच कारणामुळे दोन्ही फलंदाज योग्य त्या वेळेची वाट पाहत आहेत. वेट अँड वॉच पॉलिसी या दोन फलंदाजांची आतापर्यंत पाहायला मिळाले. धावसंख्या झाले बिनबाद 10 धावा. मयूर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. मोठा रनअप आहे लेफ्टी बॅटर अविनाशसाठी. हलक्यातून ग्लाइड केले बॉलला. क्षेत्ररक्षक गलीचा पोचते बॉलवर तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. एका धावेची वाढ होईल. आता रोहित खरात तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव वाढेल. धावसंख्या पोचते 11 बिनबाद 11 धावा जे आपण पाहतो तिथे धाफलकावरती असणार आहेत. आघाडीची दोन्ही बॅटर इथे मैदानाच्या मध्ये एका बाजूला श्रीकांत खोणे दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर आपण म्हणतो ना सेन्सिबल क्रिकेट काय असतं किंवा डिफेन्सिव्ह क्रिकेट काय असतं रोटेशन काय असतं ते या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत मात्र दाखवलेले. श्रीकांत खोणे स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. मयूर मसाळ पुण्यात आपण पाहतो मैदानामध्ये
बॉलिंग ट्रॅकवर डावखुऱ्या शैलीचा असणारा गोलंदाज. यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू इथे खेळलाय. अमोल घोडेकर आपण पाहतोय चेंडू इथे फील्ड करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एक धावी ती येते आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचतोय. धपलकावरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. योजना चांगली आहे. विकेट वाचवून खेळपट्टीवर वेळ घालवून तो आत्मविश्वास संपादित करायचा. 10 चेंडूंचा खेळ या डावातला संपलेला आहे आणि धावसंख्या बिनबाद 12 झाले. हे षटक सुद्धा आतापर्यंत इकॉनॉमिकल चालते मयूर मासाळचं. यावेळेस बघा फ्लिक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक दूर आहे. डीप मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. थोडे सरकले होते पप्पू आणि त्याच्यामुळे दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जात नाहीये. फक्त मिळते एक धाव. एका धावेची होते वाढ. धावसंख्या बिनबाद 13 मांडवी चॅलेंजर्स. 13 धावा धपलकावरती आहेत. अविनाश रामगुडे आपण पाहिले गेलं तर पाठीवरती वारंवार जे हात ठेवतायत ना म्हणजे सर आपण म्हणतो की आपण वारंवार ते दुखापतीसोबत झुंजतायत. परंतु जर आपण पाहिलं तर पुण्याचं क्रिकेट आहे आणि पुण्याचं क्रिकेट आणि तिथे NB ट्रॉफी असेल तर निश्चितप्रमाणे अविनाश रामगुडे यांच्यावरती अनेक संघ मालकाचा नेहमीच विश्वास आहे. परंतु आज त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करायची आहे. असं म्हणतात ना की जखमी वाघाला उभी राहण्याची संधी दिली ना तर ती दहशत तो दरारा तो मैदानामध्ये सातत्याने बघायला मिळतो आणि तोच दरारा इथे अविनाश रामगुडे दाखवणार का? मयूर तयार आहे. हो यावेळी फुल टॉस चेंडू होता. खऱ्या अर्थानं बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये अगदी शरीराच्या साह्याने विकेट किपरने तिथे चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. अगदी 22च्या रूपाने आपण पाहतो आलेली सिंगल. एक धावी ते येणार आहे आणि या एका धावेने धपलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. फुल टॉस श्री मिस करेल ही अपेक्षा नव्हती पण बॅट्सविंग त्यांची पाहायला मिळाली. दरम्यान ही एक बाईटची धाव मिळाली. निलेश इंगवले सातत्याने चुकतायत. त्यांचा फायदा मांडवी चॅलेंजर्स या टीमला होतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती एक धाव ॲड होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना मांडवी चॅलेंजर्स संघ विकेट वाचवून पोहोचले 14 या धावसंख्येवर. 14 धावा धपलकावरती आहेत. एकही बॅटर जर आपण पाहतो आतापर्यंत आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या मध्ये तळ ठोकून उभे आहेत. अविनाश रामगुडे यांना जर आपण पाहिलं तर हे सरावातून घडलेले आहेत. त्यांना माहिती आहे की आपण घेतलेली मेहनत आहे, आपण केलेले कष्ट आहे आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर अविनाश रामगुडेचं नाव अगदी आदराने घेतलं जातं. 14 धावा स्कोर कार्डवरती. असं म्हणतात ना की सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतो, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते आणि ते चमकायचं काम हे तुमच्या हातामध्ये असतं, तुमच्या मनगटामध्ये असतं. आज बघायचं चमकणार कोण आहे. मैदानावरती पुढे पाहायचं मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतो षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये इथे पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रोहन खरात जो आपण पाहिलं मैदानामध्ये निश्चितप्रमाणे असेल. मिस्ट्री बॉलर आणि त्याची मिस्ट्री आपण मागच्याच सामन्यामध्ये पाहिली. पण समोर प्रतिभावंत फलंदाज स्वतःला स्विच केलं. पॉइंट झोन मध्ये खेळलं. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. मोठा चेस होता. चेस पडतोय. खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला ढकललं. दरम्यान धावा पूर्ण केलेल्या आहेत 3 धावांची वाढ होते. आपण त्या धावा ऍड करूया. आपण करतोय बाउंड्री चेक. येतोय कंट्रोल रूम मध्ये. बाउंड्री चेक करणार आहोत. दरम्यान स्टॉप करण्यासाठी प्रयत्न खूप चांगला होता कारण इतक्या लांबचा प्रवास करून बॉलवर पोहोचणं. आउटफिट थोडी स्लो आहे त्याचमुळे ती संधी क्षेत्ररक्षकांना मिळाली चेंडूपर्यंत पोहोचण्याची. तर पाहूया तो बॉल अडवला गेलाय की नाही कारण 3 धावा तर पळून पूर्ण केलेल्या आहेतच. आता पाहूया थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय. तर नक्कीच आपण पाहतोय याच्याकडे तिसरे पंच मात्र थोडेसे आपले बिझी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 3 धावा तर आलेल्या आहेत. रोहन खरातवरती आपण जर पाहिले गेले तर अगदी सुरुवातीला आपल्या जागेवरती उभे राहिले श्रीकांत खोणे आणि त्यानंतर आपण त्यांना पाहिलं ना आणि इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. हा चौकार आहे. 4 धाब्यासाठी चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धापलकावरती 18 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर तिथे पाहतोय. या ठिकाणी रोहन खरात पुण्याच्या पायथे उजव्यातून तयार असणार आहे. यावेळी सफल झाले. क्रीजचा वापर. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि आपण पाहतोय श्रीकांत खोनेला मात्र परतावं लागतंय. हिस्ट्रीमध्ये नाव लिहिलं जाईल अशी मिस्ट्री आहे पुण्यातली म्हणजेच गोलंदाज रोहन खरात. बघा खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. व्रिस्ट मोमेंट होती. बॉलला टर्न होऊ दिलं. पूर्णपणे शफल झाले. क्रिसबॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. हुक करण्याचा प्रयत्न पण ताकद लावली गेली नव्हती. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नव्हतं आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात श्रीकांत होत्यात बाद. ज्या करण्यासाठी रोहनला बोलवण्यात आलं होतं तो ते कारण स्पष्ट करतोय आणि विकेटचा शोध घेतोय. पहिला धक्का बसतोय मांडवी चॅलेंजर्सला.
नक्कीच आपण पाहिले गेलं तर पहिल्या मॅच मध्ये रोहन खरात संघामध्ये नव्हते, परंतु आता संघामध्ये आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी ताकद आपण निश्चितप्रमाणे पाहायला मिळते रोहनची. क्रिकेटच्या खेळामध्ये बघा, वाढदिवस असतानाही जर माझ्या वतीने चांगला खेळ झाला नाही तर ती निराशा श्रीकांत कुणेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. क्रिकेटने हेच शिकवलंय, डेडिकेशन, समर्पण, जे श्रीकांतचं या डावासाठी पाहायला मिळालं. आणि ती नम्रता श्रीकांत खुणे यांच्याकडे सातत्याने आपण पाहिलेली आहे. आता पाहायचंय श्रीकांत खुणे मैदानामध्ये बाद झाल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार. रोहित वाळुंज मैदानामध्ये आपण पाहतोय ती दाखल ते होत आहेत. स्कोर कार्ड जर आपण बघितलं गेलं तर तिथे 18 धावा धावलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर आला, दुसऱ्या चेंडूवरती इथे आपण पाहतो रोहनने पिंपरी चिंचवडच्या परिसरातून केलेली आपल्या टेनिस क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात अगदी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रोहन खराची वर्णी सातत्याने लागताना आपण पाहिलेली आहे. आजच जर आपण पाहिलं तर मनीष सर सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये मात्र तो टीम मध्ये नव्हता. ISPL ची ट्रायल्स तो देऊन आणि प्रवास करून इतका मोठा दूरवरचा प्रवास करत आला आणि इथे दुसऱ्या मॅच मध्ये इन झाल्यानंतर पहिलीच मॅच त्यांनी मिळवली. बिझी आहेत सर्व क्रिकेटर, पण वेळ जपणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुसऱ्या सामन्यात आले, चांगली गोलंदाजी हाताळली आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये सुरुवात चांगली. बघा यावेळेस मिस्ट्री आहे, व्रिस्टला ओळखणं कठीण आहे, बॉल ग्रिपिंग ओळखणं कठीण आहे रोहनची. फलंदाजाला वाटलं की बाहेरच्या दिशेने बॉल रोटेट होईल, पण रोटेशन आतलं होतं, त्यातल्या त्यात बॉलला बाउन्स मिळालाय आणि त्याच फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाज रिप्लेमध्ये पाहायला मिळते ती मिस्ट्री. जणू काही खरंच कुठलाही फलंदाज म्हणेल की हा लेग कटरच असेल, पण त्यानंतर ही गुगली आहे गोलंदाज रोहनची. काय जबरदस्त गोलंदाजी आणि याच गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं एकाच टप्प्यावरती वेगवेगळे चेंडू टाकण्याची कला ही रोहनकडे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय सावरदे इथे खेळून काढला जाईल, शेवटपर्यंत चेंडूची वाट पाहिली, अगदी आडव्या बॅटने मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे तोपर्यंत आलेली सिंगल, एक धावी ती आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 19 धावा, तिसरं षटक सुरू असताना रोहन खरात. इतका मोठा पॉज घेऊन नाही चालणार. अविनाश देखील आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 4 चेंडू अविनाशला मिळालेले आहेत आणि त्यातल्या त्यात श्रीकांतच्या वतीनं तितका चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला नव्हता. फक्त एक चौकार या पूर्ण डावामध्ये आलेला आहे. त्याचमुळे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी 70 धावा शोएब सर तर यायलाच हव्यात जर दुसऱ्या डावामध्ये तशी लढत द्यायची असेल तर. पण आतापर्यंत पूर्णपणे विळखा घातलेला आहे गोलंदाजांनी फलंदाजांच्या अवतीभोवती. ऑनसाइडला क्रॉस बॅटेड खेळलेत, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल लॉंग लेग श्रीबारेषा पार, मिळतील या धावा 6 षटकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळतो अविनाश रामगुडे यांचा. अविनाश रामगुडे सांगत असेल आली रे आली, आता माझी बारी आली आणि इथे षटकार मैदानामध्ये खेचलाय. 6 धाव्यांसाठी आपण पाहतोय सरळ साईड स्क्रीनवरती, तिथे आपण पाहिलं गेलं तर टीव्ही स्क्रीनवरती षटकार येतोय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती 25 धावा, तिसरं षटक सुरू असताना या षटकामध्ये जर आपण विकेट जरूर आली परंतु चौकारांनी षटकार येतोय. हा चेंडू आपण पाहिला गेला तर एक चांगला टप्पा मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आणि रोहनने षटक क्रमांक संपलं जाईल इथे तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 25 धावा ज्या आहेत. एक फलंदाज श्रीकांत खुणे जो बाद झाले. चला मॅच टाइम देखील लक्ष घाला, डाव देखील लक्ष घाला, कारण आतापर्यंत 22 मिनिटाचा कालावधी बाकी आहे पुढच्या 4 षटकांसाठी. कारण जसं आपण सांगितलंय आमचे कॅमेरामॅन विघ्नेश पाहायला मिळते स्क्रीनवर, खरंच 70-70च्या कॅमेरामॅनचं देखील तितकंच कौतुक आहे. म्हणजे सर्वात अगोदर येणं आणि सर्वात शेवटी जाणं, म्हणजेच यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम जी अविरतपणे प्रेक्षकांसाठी अचूक अशा अपडेट्स देते, प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण असल्याचा आनंद देते आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं सातत्यानं NV ट्रॉफी लाईव्ह पाहत आहेत. हजारोहून जास्त प्रेक्षक एकाच वेळेला NV ट्रॉफीचा आनंद घेत आहेत आणि जवळपास 6 लाखांहून जास्त व्ह्यूज आपल्याला NV ट्रॉफीला आतापर्यंत मिळालेत. आणि विशेष जर आपण पाहिलं तर सर्व पुण्याचे स्टार कास्ट असताना देखील एवढे मोठे व्ह्यूज येणं म्हणजे ही NV ट्रॉफीचं सर्वात मोठं मिळालेलं यश आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय धाफलकावरती. 25 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एका बाजूला रोहित वाळुंजे, दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे आहेत आणि चर्चा मैदानामध्ये वारंवार इथे केली जाते. पुण्याच्या संघाच्या संगणकाचं लक्ष वेधेल मी. 3 षटकं तुम्ही टाकलेली आहेत आणि अजूनही तुमच्याकडे 21 मिनिटाचा वेळ जो शिल्लक आहे. निलेश शिंगवले गोलंदाजी आपण पाहतोय ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्राईक ऑन रोहित वाळुंज. यावेळी शफल चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न केलाय आणि आता गोलंदाजाकडून आपण मनीष सर पाहतोय की जास्त वेगाचे चेंडू बघायला मिळत नाहीये. व्हेरिएशन इन कटर आउट कटर ती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते.
सुमित सर, वेगाच्या चेंडूला शफल होऊन खेळणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण तुम्हाला संधीच मिळणार नाही बॉडीला रोल करण्याची, आणि तेच पाहायला मिळालं. थोडासा बॅलन्स भटकला यावेळेस. कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, तर पॉईंटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होईल. पुढे दुसरा धावायचा प्रयत्न, अविनाशचा नकार तो स्वीकारलेला आहे रोहित वाळुंजने. फक्त एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 26 धावा. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 26 धाबा जे आपण पाहतोय धाफलकावरती आहेत. अविनाश रामगुडे आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार असतील. 26 धाबा आणि अनुभव काय आहे ना, तो अविनाश रामगुडे यांना या मॅच मध्ये आपला अनुभव पणाला लावायचा आहे. निलेश शिंगवले एका बाजूला संघाचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला अविनाश रामगुडे संघाचे कॅप्टन. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हा सामना आपल्याला मैदानात, हा बॅटल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. हा चेंडू आपण पाहतोय अगदी पुढे सरसावत कट करण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी सावधरित्या चेंडू खेळण्याचा वारंवार तो प्रयत्न अविनाश रामगुडे यांचा बघायला मिळतोय. चेंडूवरती आपण पाहतोय निलेशने हलकीशी बोटो मात्र तिथे फिरवली आणि तिथे राहून पाहिलं तर चेंडू डॉट येतोय. क्विकर डिलिव्हरी होती. दिवस फलंदाजांचा आणि रात्र गोलंदाजांची. हलक्याने बॉलला फक्त दिशा दिली आहे मिड विकेटची. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न अजूनही करत नाहीये. घाई करण्याचा इरादा बिलकुल नाही अविनाशचा. बचेंगे तो और भी लढेंगे, आणि त्याचमुळे सावध पवित्र आतापर्यंत त्यांनी घेतलेला आहे. धावसंख्या जाते 27 वर. 1 गडी बाद मांडवी चॅलेंजर्स. सावधरित्या आपण जे म्हणतो ना, क्रिकेट एखाद्या षटक मोठं शोधण्याच्या निश्चितप्रमाणे शोधण्याचा प्रयत्न करेल तो अविनाश रामगुडे. निलेश शिंगवले पुन्हा एकदा पाहायचं तयार असेल उजव्या हाताने. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो क्रीचा वापर करत चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. तो ऑफस्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू. अपील जरूर झाली, परंतु पंचाकडून कुठल्या प्रकारचा इशारा येताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू डॉट आलाय. अगोदरच शफल झाले होते. ऑफस्टंपच्या बाहेरचा इम्पॅक्ट होता. अपील तर लाऊड होती. विशालची विकेट किपर आहेत, पण नक्कीच निरीक्षण केलं तर इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफस्टंप पंचांसाठी सर्व गोष्टीची चाचपणी करणं आवश्यक असतं. दरम्यान बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिड ऑफ आत होता, त्या संधीचा उचलला फायदा. रोहित सुद्धा आता जॉईन झालेत. अविनाशच्या सोबतीनं चौकार खेचलेला आहे. षटक संपत्या 4. धावसंख्या 31. 1 गडी बाद. चांगला स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडूवरती बोटं जरूर फिरवली, परंतु चेंडू वळण घेण्या अगोदर आपण पाहतोय त्या चेंडूवरती केलेला प्रहार आपल्याला बघायला मिळाला. चौकार आलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती मांडवी चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या आहे ती 31 धावा. एक फलंदाज बाद असताना चांगला खेळ चालू आहे. खरं तर आपण पाहिलं, मागच्या 3 रात्रींचा आढावा घेतला तर मांडवी चॅलेंजर्स सुद्धा एका चांगल्या स्थितीत आहे असं आपण म्हणू शकतो, कारण विकेट वाचून खेळते आणि 4 षटकामध्ये 31 बनवलेले आहेत. अजूनही 4 षटकांमध्ये जर 31 जरी बनल्या तर 62 ते 65 पर्यंत मजल जाते आणि ती एक सन्मानजनक धावसंख्या आणू शकते. आणि म्हणूनच ही प्लॅनिंग आहे अविनाश रामगुडेची की जास्त घाई गडबड न करता सातत्याने एक स्कोर कार्ड हलतात ठेवायचा. पण पाहूया आता कुठला गोलंदाज वापरला जातोय, जो गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सचिन ढवळेच प्रहार 11ला ती एक संधी देईल आनंद व्यक्त करण्याची, आणि तो गोलंदाज आहे रोहन खरात. आणि निश्चितप्रमाणे म्हणेल विश्वासाने मात्र रोहन खरात को गोलंदाजी दिली जाते. विश्वासाला सार्थ अशी कामगिरी यापूर्वी आपण बघितलेली त्याची. यापूर्वीच्या सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच किताब मिळवताना त्याला आपण पाहिलेला आहे. रोहन खरात यापूर्वीच्या षटकामध्ये 11 धावा त्याने खर्च केल्या. एक बॅटर बाद करत असताना आपण पाहिली एक यश मिळवलं त्याने. 31 धावा धावलकावरती 5व्या षटकाला ती होणार आहे. सुरुवात स्ट्राईक ऑन आपण जर बघितलं अविनाश रामगुडे, परंतु अविनाश रामगुडेने देखील रोहन खरातवरती षटकार खेचलेला आहे. आतापर्यंत 8 चेंडू फेस केलेत अविनाश रामगुडेने. 10 धावा त्याने बनवल्यात. फर्स्ट स्लिप आपण पाहतोय मैदानामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. वारंवार आपण पाहतोय हा चेंडू मात्र थोडासा रनअप बिघडला असावा. रोहन खरातचा डेड बॉल. पंचांचा कॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पडला, दिशा बदलली. अविनाश रामगुडेने ओळखलं की थोडेसे बॅकफूट सुरुवातीला शफल झाले, त्यानंतर बॅकफूटला जा चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे होता आणि हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आई वडील तुमचं नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि तेच लोकप्रिय केले आतापर्यंत रोहन खरातने. फिरकीच्या जादूने कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी फलंदाजांची भंबेरी उडवली. पुन्हा एकदा संधी मिळाली होती अविनाशला बाद करण्याची. स्लिप तैनात होती. आता मात्र सातत्यानं प्रयत्न चालू आहेत, पण सचिन ढवळे सरांकडून कॅच ड्रॉप झालाय आणि संधी मिळते अविनाश रामगुडेला. पाहूया ही संधी किती तोट्याची ठरते सचिन ढवळे प्रहार 11ला आणि किती फायद्याची ठरते मांडवी चॅलेंजर्सला. तर नक्कीच अविनाश रामगुडेला जीवदान हे किती महागात पडू शकतं.
हा चेंडू आपण पाहिला की पुढे सरसावत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूमध्ये वेग दाखवला रोहन खरातने. चेंडू मात्र इथे पण पाहतोय डॉट आलेला आहे. 3 चेंडू हाताळीत रोहनने. पहिला चेंडू देखील डॉट, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू म्हणजे 3 चेंडू लागोपाठचे डॉट आलेले आहेत. 31 धावा डबल कव्हर आहेत. अजून पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या आत घुसून मारण्याचा प्रयत्न, क्रीज बॉक्सचा वापर करून मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल रोहन खरातचे पाहायला मिळत आहे. ज्याचं नाव पोचलंय घराघरात, त्याचं नाव आहे रोहन खरात. बॅक टू बॅक 4 डॉट्स. चर्चा पण पाहते मैदानामध्ये निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहिले तर पंच मात्र खेळाडूंना सूचना करतील तिथे. रोहन तयार आहे. स्ट्राईक अविनाश रामगुडे. ओ हो 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 हो, इथे मैदानामध्ये काय झालंय? गलती तूने भी नहीं की, गलती मैंने भी नहीं की. चुकी तुझीही नव्हती, चुकी माझी नव्हती. तिथे कॉल कोणाचाच बघायला मिळाला नाहीये. कॅच सुटलेला आहे. अविनाश रामगुडेसाठी हे मिळालेलं दुसरं जीवदान आहे. आणि जेव्हा जेव्हा मनीष सर खेळाडूंना जीवदान मिळतं तेव्हा तेव्हा त्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावतो, आत्मविश्वास वाढतो आणि ते एक मोठी इनिंग उभी करताना आपण पाहिलेले आहेत. आईचा आशीर्वाद घेऊन आलेत आज फलंदाज अविनाश रामगुडे. एकाच षटकात 2दा संधी मिळणं दुर्मिळ असतं आणि ते देखील बिहाइंड विकेट कॅच. 5वा डॉट आणि मेडन ओव्हर होता होता राहिलं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद. 32 धावा. 32 धावा. काय चेंडू हाताळलेत, विशेष समोर अविनाश रामगुडे सारखा खेळाडू असताना 5 चेंडू डॉट टाकणे आणि त्यासाठी तुमच्याकडे प्रचंड मोठा आत्मविश्वास असायला हवा. तो आत्मविश्वास दाखवलाय रोहनने. हलक्यातनं चेंडू ते आपण पाहतोय कट केलाय डीप पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असणार आहे. शर्यत तर तिथे लागलेली आहे. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा तिथे येत आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. परंतु रोहन खरातचं विशेष कौतुक तिथे केलं जाईल. 12 चेंडू टाकले, 12 चेंडू मध्ये फक्त 14 धावा त्याने खर्च केल्या. एक यश मिळवलं. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. तर हायलाइट पाहायला मिळते बघा. पहिला डॉट ऑप्शनच्या बाहेर कमिट झाले होते. विकेट किपर कडून चूक झाली, स्लिप कडून चूक झाली. पुन्हा एक सेकंड बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, कट करण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट झाले. तिसरा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा टप्पा पडून बाहेरचे टर्न झाला. विकेट किपर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. 2 कॅच ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर निराशा, नाराजी रोहनच्या चेहऱ्यावर. हा देखील हाफ ट्रॅकर होता पण यावेळेस खूप जास्त बाहेर टर्न झाला आणि हा व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर एक सिंगल पूर्ण केली. त्याचमुळे एक इकॉनॉमिकल षटक संपलं. रोहनचं मागच्या षटकात फक्त 3 धावा मिळाल्या. टीम मांडवी चॅलेंजर्सला धावसंख्या 5 षटकां समाप्तीनंतर 34 धावा 1 गडी बाद. रोहन खरात काय जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला दाखवला. काय जबरदस्त गोलंदाजी दाखवली त्याने. 34 धावा धावफलकावरती ज्या आहेत. आता पाहायचं इथून पुढचे 18 चेंडूंचा जो खेळ शिल्लक असेल ते 18 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत. 14 चेंडू मध्ये 12 धावा बनवतोय अविनाश रामगुडे. थोडंसं डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे. शांतता काय असते, परंतु असं म्हणतात नाही शांतता येणाऱ्या वादळाची असेल, ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे, ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे, ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे. 34 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज आता मैदानाच्या मध्ये येतोय जितेंद्र शिंदे अर्थात जितू. प्रत्येक पर्याय यशस्वी होईलच ही तर गॅरंटी कोणीच देऊ शकत नाहीये. पण रोहनने चांगले प्रयत्न केले. 2 कॅच ड्रॉप झाले. रोहित वाळून स्ट्रायकर एंडला, अविनाश रामगुडे नॉन स्ट्रायकर एंडला. 5 षटकांचा खेळ संपलेला. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. 2 षटकांसाठी लक्षात घ्या कारण टायमर स्टॉप होत नाही. अगोदरच आपण वाढीव वेळ दिलेली आहे. त्याचमुळे नंतर कुठली सबब ऐकून घेतली जाणार नाही. असं म्हणतात ना की घेतलायच निर्णय लढण्याचा तर मग तलवारीची भीती कशाला. आपण लढण्याचा निर्णय घेतलाय तर मग आता घाबरून चालणार नाहीये. इथे लढायचंय. स्ट्राईक ऑन रोहित वाळुंज. रोहितने आपण पाहतोय जमिनीवरती गुडघा टेकवलाय. चेंडू खेळलाय डीप लॉंग लेग्स. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येईल खणखणीत दणदणीत चौकार. सुरुवात झाली आता धावांची. देवाचा धावा करून चालणार नाही भावा. स्ट्रोक खेळले तरच मिळतील धावा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्लॉग स्वीप केली. बॉलला पाठवलं थेट बॅकवर्ड्स केलं सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा वसूल केल्या. जितू शिंदेच्या विरोधात. धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि वाट पाहण्याची जी वेळ होती ती संपलेली आहे आणि आता स्वतःचा खेळ दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि तोच खेळ पाहायला मिळतोय रोहित वाळुंजचा. बॉलर तयार जितेंद्र. ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन ऑन साइडला आडव्या वाट्यात खेळलंय. प्रोटेक्शन नाहीये. बॉल बॅकवर्ड्स क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार मांडवी चॅलेंजर्सची. आता गाडी सुरू झाली द्रुतगती वेगाने. बॅक टू बॅक 2 चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आपण पाहतोय. रोहितने आता
रोहित फलंदाजी मैदानाच्या मध्ये करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतोय झोन तिथे निवडला आणि यशस्वी देखील झाले. लागोपाठचे 2 चौकावरती आलेले 42 धावा धापलकावरती आहेत. आता आपण पाहिलं तर मांडवी चॅलेंजर्स या संघाची गाडी आता रुळावरती आली आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर असं म्हणूयात ड्रायव्हरने ॲक्सिलेटरवरती पाय दिलेला आहे आणि त्यांची गाडी आता पुढे वेगाने निघली आहे. जितू शिंदे पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 चौकार पहिल्याच 2 चेंडूवरती आलेत. स्ट्राईक ऑन रोहित. हो यावेळी मात्र आपण पाहतोय निश्चितप्रमाणे लेक्समच्या बाहेर असणारा चेंडू. रोहित वाळूंचा मनीस जो स्ट्रॉंग झोन आहे लगोपाठचे 2 चौकार ज्या झोनमध्ये त्याने खेळलेत त्याच एरियामध्ये त्याच लेंथवरती आपण पाहतोय गोलंदाजी सुरू आहे. शफल झाले होते सातत्याने. स्क्वेअर लेग लॉंग लेगला त्यांनी टार्गेट केलेला आहे. हा सुद्धा हाफ ट्रॅकर होता. संधी होती रोहितला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याची पण शरीराचं संतुलन बिघडलं आणि त्याचमुळे हा बॉल व्यवस्थित ते कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये. पण असो व्हाईट बॉलचे 1 धाव मिळाले. मांडवी चॅलेंजर्सला धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 43. जितेंद्र थोडे स्ट्रगल करतायत थोडासा वेळ घेत आहेत. पाहूया यानंतर सुद्धा तशाच पद्धतीचा अटॅक रोहित वाळूंचा पाहायला मिळेल का की कमबॅक पाहायला मिळेल जितेंद्र शिंदेचा. वाईड यॉर्कर. दिस इज बेटर नाव. रोहन बॉलवर पोहोचले मिड ऑफला. दरम्यान एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 44. मॅचकडे आपण पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जातो. इथे जर आपण पाहिलं सिंगल येताना आपल्याला जे आपल्याला पाहायला मिळाली 44 धावा ज्या धावलकावरती असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं षटक इथे जितू शिंदेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. अविनाश रामगुडे पुन्हा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्ट्राईक ऑन तयार असतील आणि एका बाजूने आपण पाहतोय सलामी आलेले खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती की शेवटपर्यंत मला उभं राहायचंय परंतु उभं राहून फक्त जमणार नाही. इथे धावेंचा वेगही वाढवणं फार गरजेचं असणार आहे. हा चेंडू अगदी हलक्यात आपण पाहतोय चेंडू ते खेळलाय. मनगटाचा वापर चांगला तिथे केला. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत आली सिंगल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का परंतु नकार येथे कळवला. एका धावेवरती आपण पाहतोय समाधान असेल. एक सिंगल आली 45 धावा स्कोर कार्ड वरती. रोहितचा पूर्वानुमान होता की बॅटिंग एंडला थ्रो होणार आहे आणि त्याचमुळे त्यांनी नकार दिला आणि म्हणूनच हा देखील एक निर्णय रास्त होता रोहितचा. एका जागेवरती थांबले. धावसंख्या पोहोचते 45 वर. 4 चेंडूचा खेळ संपलाय या 6व्या षटकातला. 2 चेंडूचा खेळ बाकी. 45 रन्स. स्ट्रायकर एंडला रोहित 15 वर खेळतोय. हा ब्लाइंड स्ट्रोक आहे फक्त बॅट स्विंग पूर्णपणे नजर चुकली होती. हा स्ट्रोक खेळताना गुडघ्यावर बॅलन्स करून मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न टायमिंग जुळलं नाही. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला गेला नाही त्याचमुळे बॉल शरीरावर आदळला आणि येतोय हा डॉट बॉल. डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे. 45 धावा धावलकावरती आहेत. 5.5 षटकाच्या समाप्तीनंतर 8 षटकांचे मॅचेस. जितू तयार आहे पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा ज्या प्रकारे आपण पाहतोय मनीष सर वाईड यॉर्कर हे तुमची ताकद आहे आणि या टप्प्यावरती गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि निश्चितप्रमाणे आपण पाहिले गेले तर उर्वरित जे काही 4 चेंडू हाताळले ते कमबॅक करणारे चेंडू होते. 2 चेंडूवरती 2 आलेले पहिले सुरुवातीचे चौकार त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर 2 सिंगल त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉटही आले. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर मांडवी चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या 45 धावा. एक फलंदाज बाद असताना 7 मिनिटाचा कालावधी बाकी आहे पुढच्या षटकासाठी. 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. रोहित वाळुंज 15 वर खेळतात. अविनाश 13 वर खेळतात. बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे आणि पाहूया ही निवड योग्य ठरवली जाईल का. या षटकामध्ये धावांचा पाऊस येईल का. शक्यता तर खूप आहेत पण पाहूया त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तर करावीच लागणार. त्याचमुळे आता सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर मयूर मासाळ. या अगोदर मयूरचं देखील एक चांगलं षटक आपण पाहिलं होतं ज्या षटकात त्यांनी खर्च केला होता. फक्त 4 धावा. इकॉनॉमिकल राहिले होते. विकेट त्यांना जरूर मिळाली नव्हती पण कधी कधी मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये इकॉनॉमिकल राहणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं आणि तीच भूमिका या अगोदर मयूर मासाळची पाहायला मिळाली. आणि आता पुन्हा एकदा त्याच धावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मयूरवर निलेश इंगवले विश्वास ठेवतोय आणि पाहूया मयूर तो विश्वास सार्थकी लावतोय का. पण आता जर फलंदाजांचा आढावा घेतला तर अविनाश आणि रोहित यांनी बऱ्यापैकी मैदानाच्या आतमध्ये वेळ व्यतीत केलेला आहे आणि त्याच वेळेत आता थांबून नाहीच चालणार. करायचे तर आताच नाहीतर मग वेळ निघून जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार चालू आहे. आपण थर्ड सर्कलच्या आतमध्ये पाहतोय शॉर्ट फाईन लेग गली कव्हर पॉइंट मिड ऑफ मिड ऑन पॉइंटला बोलवण्यात आलेला आहे. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप पॉइंट. कव्हरच्या क्षेत्ररक्षणाला आतमध्ये घेण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्यापैकी बदल चालू आहे कारण अविनाशची विकेट तितकीच महत्त्वाची आहे. धावसंख्या 45 एक गडी बाद.
पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मयूर मासाळ तयार. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर एक्सपिरियन्स बॅटर अविनाश रामगुडे. हाफ ट्रॅकर होता, बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळला, मिडॉनला झेल होतोय कंप्लीट. फलंदाज बाद, ज्या करण्यासाठी मयूरला बोलवण्यात आलं होतं मयूरने काम पूर्ण केलं, अविनाशला बाद केलं. दुसरा धक्का मांडवी चॅलेंजर्स. शॉर्टअप लेंथ आपण पाहतो चेंडू इथे होता आणि अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळाला आणि इथे पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी बॅटच्या स्टिकरवरती आपण पाहतो चेंडू मिडल झाला आणि चेंडूने फक्त उंची घेतली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला, झेल इथे होतोय, विकेट आलेली. अविनाश रामगुडे मात्र परतावा लागते. 45 धावा धापलकावरती आहेत. 7व्या षटकाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेलं यश. झेल टिपलेला आहे पप्पू मोरे यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राहुल राठोड. नावामध्ये दमखम आहे, दरारा आहे, तसाच खेळ गुणवत्तेचा सादर करावा लागेल. मांडवी चॅलेंजर्स एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, पण जर या वातावरणाचा आढावा घेतला तर वाटतं तितकं सोपं नाही. मैदानाच्या बाहेरून अवलोकन करणं सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जाऊन कृती करणं खूपच कठीण आहे. तरी देखील चांगला खेळ अविनाश रामगुडे यांचा पाहायला मिळाला. जिथे जागा मिळेल तिथून या स्टेडियमचा आनंद घेतला जातो, या स्पर्धेचा आनंद घेतला जातो आणि तेच तुम्हाला 70-70 लाईव्हच्या स्क्रीनवर पाहायला मिळालं. क्रिकेटचा खेळ हा प्रचंड मोठा आहे आणि त्याचमुळे जर स्टेडियमचं तिकीट नाही मिळालं तर स्टेडियमच्या बाजूलाच्या इमारती असतात त्यांची देखील तिकीटं फुल होऊन जातात. आणि हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, ही क्रिकेटची वाढती क्रेज आपण म्हणूयात. टेनिस क्रिकेट आज आपण पाहिलं तर आपली NB ट्रॉफी का म्हटलं जातं तर प्रत्येकाच्या मनामध्ये या स्पर्धेने घर केले. यावेळी आपण पाहिलं गेलं तर निशिरोड्या वस्तूंच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू होता. राहुल राठोड इथे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शफल झालेत, परंतु त्याही पेक्षा बॅटरला फॉलो करत, फलंदाजाला फॉलो करत टाकलेला हा चेंडू वाईट येताना आपल्याला पाहायला मिळालं. अतिरिक्त धावा आलेली आहे, 46 धावा स्कोर कार्डवरती. मयूर मासाळ पहिल्याच बॉलवर त्यांनी सफलता घेतली, आत्मविश्वास वरच्या लेवलला गेला, पण त्यानंतर फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न फसला. यावेळेस सरळ बॅटचा केला वापर, बॉल मिड ऑफच्या पलीकडे लॉंग ऑफला लँड होईल, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेसाठी प्रयत्न, कॉल कंप्लीट होईल, बॉलिंग एंडला थ्रो. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं. 2 गडी बाद 48 धावा धावपलकावरती आहेत आणि अविनाश रामगुडे, श्रीकांत खुणे मात्र आपण पाहतोय डगआउट मधून एकच सांगत असतील की इथे फक्त आपल्याला धावा बनवायच्या आहेत. एकेरी दुहेरी धावा, एक एक धाव देखील तितकीच महत्वाची असेल. राहुल राठोड हा चेंडू इथे आपण पाहतोय, खोलवर टप्प्यात चेंडूचा वापर यावेळी केलाय. वाईड यॉर्कर आपण पाहतोय, जी गोलंदाजाची ताकद आहे तेच मात्र मयूर इथे वापरतोय. चांगला चेंडू मैदानात बघायला मिळाला, चेंडू इथे डॉट आलाय. बेस्ट एफर्ट्स लपून चालत नाही, ते तुम्हाला अंमलात आणावे लागतात आणि तेच बेस्ट एफर्ट्स मयूर मासाळचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बारामती क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडले या खेळाडूंनी आणि आता NB ट्रॉफीमध्ये देखील सातत्यानं सकाळपासून आपण मयूरचा चांगला खेळ पाहतोय. पण राहुल राठोड मागच्या सामन्यामध्ये दुबादार फलंदाजी केली होती, बॅकफुटला गेलं, बॉलला स्लॅश केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत पण मात्र बॉल जाईल सीमारेषा पार. डीप पॉइंट क्लिअर करताना चौकार. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये. हाफ टॅकर चेंडू होता, त्याला मात्र आपण पाहतोय पुढे सरसावले, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडूला उंच हवा दिली आणि तिथे जर पाहतो 2 खेळाडूंची प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली, परंतु अपयश हाती आलं. 2 इथे चौकार येणार आहे. या चौकाराच्या मदतीने मांडवी चॅलेंजर्स या संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 52 धावा स्कोर कार्डवरती असणार आहेत. 50 ऑफ 40 मांडवी चॅलेंजर्स आणि एक माइलस्टोन कंप्लीट झालेला आहे मांडवी चॅलेंजर्स. आणि पाहूया यानंतर कुठपर्यंत मजल जाते, कारण एका बाजूला चार्ज झालाय मिस्टर राहुल राठोड. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, हँड आय कॉर्डिनेशन चुकलं होतं. बॅटचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला, दरम्यान येतो हा डॉट बॉल जो खूप महत्त्वाचा होता. सचिन ढवळेज प्रहार 11 साठी लेग कटरला ओळखताना थोडेसे कमी पडले. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. 52 धावा ज्या आपण इथे पाहतोय स्कोर कार्डवरती आहेत. 7व्या षटकात आपण पाहिलं तर असणारा हा शेवटचा बॉल जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. एका बाजूला राहुल राठोडने ज्या प्रकारचे आपण पाहतोय चौकार त्याने खेळला, कुठंतरी आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि 7वं षटक सुरू असताना अजूनही आपण पाहिलं तर 7 चेंडू इथे शिल्लक आहेत. त्यामुळे इथून पुढचे हे 7 चेंडू किती धावा देणार, किती धावा जमा करण्याचा प्रयत्न असेल मांडवी चॅलेंजर्स संघाचा. मयूर तयार असेल, स्ट्राईक ऑन राहुल. यावेळी रिव्हर्स स्विच हिट,
चेंडू हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक सजवला होता. निलेश इंगवले स्वतः कॅप्टन तिथे उभे राहिले. झेल झालाय, परतावं लागेल राहुल राठोडला. जणू काय निलेशला माहितीच होतं की रिव्हर्स हिट होणार आहे आणि थर्ड मॅनला बॉल येणार आहे आणि त्याचमुळे तो स्वतः तिकडे उभा होता आणि एक सोपा झेल पूर्ण झाला. 7 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मांडवी चॅलेंजरची 52 धावा 3 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे पाहूया 60, 65, 70 ही तर मजल मारावीच लागणार आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल अचूक पडलं पाहिजे. आणि पाहूया आता शेवटची 6 पावलं बाकी आहेत मोठ्या धावसंख्येसाठी आणि पाहूया ती पावलं मांडवी चॅलेंजरची अचूक पडतायत का. आतापर्यंत 60 षटकं चांगली राहिली सचिन ढवळेच प्रहार 11ची आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर स्वप्नील भालेराव. लहान थोर सर्वांच्या पसंतीस उतरणारा क्रिकेटचा हा खेळ आणि त्याचमुळे आता टेलिव्हिजन सेटच्या समोर न राहता स्मार्टफोनवर व गाणी न पाहता सर्व पालक सुद्धा मुला मुलींना स्टेडियमच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. मैदानी खेळाचे धडे देत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला फिटनेस देतो. क्रिकेटचा खेळ तुम्हाला संघर्ष करण्याची जिद्द शिकवतो आणि पाहूया या ठिकाणी तसंच कुठेतरी प्रेक्षकांच्या वतीने देखील पाहायला मिळते. आपल्या आवडीच्या खेळाला प्रत्येक प्रेक्षक समर्थन देतोय. 60 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 52. गोलंदाजीसाठी स्वप्नील. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. विकेट किपर पासून बराचसा दूरवरती असणारा चेंडू आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर एक सिंगल एजन आपल्याला बघायला मिळाली एका धावेच्या मदतीने. धाफलक हे आता मात्र पुढे जाणार आहे. स्कोरकार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीने. धाफलकावरती 53 धावा 3 फलंदाज बाद असताना. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सातत्यानं प्रयत्न मोठ्या फटक्यांचे चालूच आहेत. रोहित वाळुंज यांनी बऱ्यापैकी वेळ घालवलेला आहे. त्याचमुळे त्यांचं देखील तिकडे महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा या सीझनमध्ये राहिलेला आहे. उत्कृष्ट लेफ्टी बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आता शेवटच्या टप्प्यावर जेव्हा संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आता पाहूया सिद्धार्थच्या वतीनं कसा खेळ होतोय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. जेव्हा खरंच संघाला आक्रमकतेची गरज आहे, खरंच संघाला धावांची गरज आहे, सिद्धार्थ स्ट्रायकर एंडला आहे. पाहूया स्वप्नीलचा सामना सिद्धार्थ कसा करतोय. स्वप्नील तयार. बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. आकुटोप्याचा बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक डिक एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचतोय. झेल टिपतं आणि सिद्धार्थला शून्यावर गोल्डन डकवर परतावं लागतंय. 14 धक्का 53 धावा मांडवी चॅलेंजर्स. चांगला आपण पाहतो याच्या ठिकाणी स्ट्रोक जरूर होता परंतु दूरवरून आपण पाहिले गेले तर तिथे अतुलने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आलेली आहे. 53 धावा धाफलकावरती. स्लॉगवरचं षटक आहे. मोठ्या षटकामध्ये या षटकाचं रूपांतर करायचं, धावा गोळा करायच्या आहेत कारण ही मॅच डू ऑर डायची मॅच आहे. डू ऑर डायचा सामना आहे त्यामुळे पाहायचं तर न्यू बॅटर मैदानात दाखल ते होईल. रोहन पवार. पॅरिस कांबळे आपण पाहतोय मला वाटतं मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 53 धावा धाफलकावरती आहेत आणि आता आपण पाहतोय पॅरिस मात्र स्ट्राईक ऑन तयार आधी असतील. स्वप्नील भालेराव आपण पाहतोय क्रॅम्प सोबत मात्र थोडीशी झुंजताना आपण त्यांना बघितलं परंतु त्यानंतर पुण्यात पाहिजे स्वप्नील इथे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पुण्यात तयार असेल. स्ट्राईक ऑन इथे पॅरिस. यावेळी 11 बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. बॅटने आपण पाहतोय टॉप एज घेतलाय. चेंडू हवे टिपलाय. झेल. पॅरिस ज्या पावलाने आला ना त्याच पावलाने तो मागे निघून जाईल. विकेट. मयूरने झेल टिपला. ब्रेस कंप्लीट केले. स्वप्नीलने बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांच्या खात्यात जातात. पूर्णपणे वरचष्मा या डावावर सचिन ढवळेच प्रहार 11चा आहे. मांडवी चॅलेंजर संघातील फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय होता. थोड्या काळासाठी का होईना अविनाश तांबगुळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपला सादर केला पण त्यांना जितक्या धावा बनवायच्या होत्या जितक्या वेगानं तितक्या धावा बनवता आल्या नाही. त्याचमुळे दडपणामध्ये वाढ झालेली आहे पण अजूनही शेवटचा टप्पा बाकी आहे. या डावाचा बॉल्स अजूनही बाकी आहेत 3 तर त्यापैकी 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे मांडवी चॅलेंजर्स या टीमसाठी. इथे आपण पाहतोय 53 धावा धाफलकावरती तिथे असणार आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर 5 फलंदाज हे डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. रोहन पवार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल.
तो स्वप्नील भालेराव. पायथे मैदानामध्ये विकेट हॅट्रिक घेण्यामध्ये यशस्वी ठरेल का स्वप्नील? 53 धावा धाफलकावरती जे इथे असणार आहेत आणि पायचे क्षेत्ररक्षण मध्ये केला जाणारा बदल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत स्वप्नीलने जर पाहिलं तर 3 चेंडू हाताळले, फक्त 1 धाव त्याने खर्च केली, त्यामध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो असणार आहे. रोहन पवार स्ट्राईक ऑन तयार. यावेळी आपण पाहतोय रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार जो इथे कळवला. 1 धाव इथे आली आणि एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 54 धावा आहेत या षटकातला. या इनिंग मधला जर आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू जे शिल्लक असणार आहेत. चर्चा आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अविनाश रामगुडेंच्या प्रकारचा प्लॅनिंग आपण म्हणतो ना, आपल्याकडे तुमच्याकडे ए प्लॅन असेल तर तुमच्याकडे बी प्लॅन देखील असणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर जो प्लॅनिंग होता तो प्लॅनिंग मात्र इथे सक्सेसफुल ठरताना बघायला मिळत नाहीये. खोलव्या टप्प्याचा बॉल यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायचंय. जमीन समांतर खेळलेला फटका होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक रोहन खरात चेंडूला इथे फील्ड करतोय, तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल. 1 धाव आली, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 55 धावा. 5 फलंदाज मैदानामध्ये बाद असताना आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. मांडवी चॅलेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सचिन ढवळे अर्थात प्रहार 11 हा संघ मैदानाच्या मध्ये. या 2 संघांमध्ये आजचा सामना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. डोळाची मॅच आहे. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे आणि जो संघ इथे पराभूत होईल त्या संघाला मात्र वरतीचा प्रवास इथे करावा लागेल. पुन्हा पाहिजे स्वप्नील तयार असणार आहे. स्ट्राईक ऑन रोहन. शॉट ऑफ लेंथ बॉल आणि जबरदस्त उडवलाय. जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धावेसाठी. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक असं म्हणतात ना, एकी मारा लेकिन सॉलिड मारा. एकच मारला आणि ज्याची चर्चा मात्र वारंवार केली जाईल या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये. कदाचित ह्याच धावा या सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरू शकतो हे मात्र पाहायचंय. परंतु आता पाहिजे पहिला डाव संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे असणार आहेत. 61 झालेले आहेत आणि 62 धावेंचा आता टार्गेट असेल सचिन ढवळे स्पोर्ट क्लब अर्थात प्रहार 11 या संघासमोर. थँक्यू. आपण येतोय पुन्हा एकदा इनिंग ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी तिंगरे सरकार ग्रुप या संघाला लिलावात लावली गेलेली रक्कम वितरित करणार आहोत. तर एक खेळाडू ज्यांनी पुढे यायचे. स्वप्नील साबळे 4500 रुपयांची बोली लिलावात लावली गेली होती. तीच रक्कम आपण अफजल मखदूम सरांच्या शुभ हस्ते देत आहोत. लिलाव प्रक्रियेत लागलेली रक्कम खेळाडूंना वितरित करणारी ही स्पर्धा आहे एनबी ट्रॉफी. नारायण चौधरी 2000 रुपये. नारायण चौधरी आपले 2000 रुपये कलेक्ट करायचे आहेत. लिलाव प्रक्रियेत आपण 2000 रुपयांना संघात घेतला गेला होता. चला जी नावं मी घेतोय प्रत्येकाने लवकरात लवकर यायचं आहे. त्यानंतर कौशल टिंगरे 3000. कौशल टिंगरे 3000 रुपयाची बोली लावली गेली होती. चला मी दक्षिण नावं घेतो, फास्ट घ्या. अमोल पवार 4500 रुपये. निलेश लोंडे 2500 रुपये. निलेश लोंडे 2500 रुपये. लालाराम प्रजापती 3000 रुपये. अनिकेत रोडे 4500 रुपये. आसिफ शेख 13000 रुपये. कुणाल कोण या. आसिफ शेख 13000 रुपये. रोहन गरदाडे 2000 रुपये. भारत कदम 3000 रुपये. अभिनंदन. बाळा शिंदे 2000 रुपये. आकाश झोरे 2000 रुपये. आकाशा. त्यानंतर प्रवीण पालांडे 2000 रुपये. धन्यवाद, आभार. आणि स्वप्नील कुटे 2000 रुपये. तर धन्यवाद टिंगरे सरकार ग्रुप, आपण या एनबी ट्रॉफी मध्ये सहभाग घेतला. धन्यवाद भरतदादा टिंगरे, धन्यवाद आशुदादा मारणे. टिंगरे सरकार ग्रुपच्या सर्व खेळाडूंना लिलावात जी रक्कम लावली गेली होती ती आपण वैयक्तिकरित्या वितरित केलेली आहे. आपण जाऊया थेट समालोचन कक्षात. पुन्हा एकदा सेकंड इनिंग साठी आपण ऐकणार आहात आवाज
गोपी जाधव सरांचा, सोबत असतील मनोज बेलेकर सर. आपण आहात 70-70 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहतोय. साई सयाजी सीएनजी स्टेशन अँड इन्फ्रा प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी सीझन 3. येस, थँक्यू मनीष पाटील सर. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपली एनबी ट्रॉफी 2024. तिसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान 16 आणि आज डे 3 मध्ये दाखल झाल्यानंतर चौथा दिवस सुरू झाला. चौथ्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने लढती झाल्या आणि त्यापैकी शेवटची लढत सचिन डबळे प्रहार 11 या संघासमोर 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 48 चेंडू आणि 62 धावा. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत मनोज बेलेकर सर जोडले गेलेत. या सर आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार सर्वांना. या ठिकाणी प्रेमाचा नमस्कार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आजचा जो काय दिवस आहे त्या दिवसातील असणारा शेवटचा सामना निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय 70-70चे न्यू लॉन्चिंग टी शर्ट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर काम निश्चितप्रमाणे सगळ्याच अगदी मित्रपरिवाराच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि अगदी आपण पाहतोय की कॅमेरामॅनचं काम अगदी सगळ्यात लवकर येणं, सगळ्यात उशिरा जाणं आणि बिनचूकपणे या ठिकाणी काम करणं, हे 70-70चे कॅमेरामॅन यांना सगळ्या मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर काही फोटो सेशन आणि निश्चितप्रमाणे स्पेशली केले जाते. फोटोग्राफरला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. त्यांचे काम खूप सुंदर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि आयुष्यातल्या काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये बंद केल्या जात आहेत. कारण असं म्हटलं जातं की आरसा जो आहे ना हा नेहमी खरा बोलतो, पण आरशामध्ये आठवणी साठवता येत नाही. म्हणून परमेश्वराने अशा एका व्यक्तीला जन्म दिला, त्याचं नाव कॅमेरामॅन आहे. म्हणजे सुखदुःखाच्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये ह्या बंद केल्या जातात आणि त्याच आठवणी आयुष्याला कधी कधी आपण ज्यावेळेस नैराश्यामध्ये जातो ना तिथे कुठेतरी आपल्याला एका गोष्टीतून उजाळा देतो आणि जगण्याची नवीन उम्मीद निर्माण होते. त्या सगळ्या फोटोग्राफरला मी मनापासून धन्यवाद आहे. डोळे फक्त प्रतिमा पाहतात, दृष्टी मनाची असते, हे देखील लक्षात घ्यावं लागणार आहे. आता 62 धावा बनवायच्यात. 48 चेंडू आणि 62 धावा बनवत असताना दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेत. महत्त्वाची लढत, अस्तित्वाची लढत प्रामुख्याने ते खेळत आहेत दोन्ही संघ. सचिन डबळे प्रहार 11, 48 चेंडू आणि 62 धावा. निलेश इंगवले त्याच्याबरोबर आपण पाहतोय रोहित खरात. ही दोन्ही फलंदाजांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तर दुसऱ्या बाजूला पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होईल समीर जगताप. 48 चेंडू आणि 62 धावा. मनोज सर, पाहिलं तर शक्य आहे, पाहिलं तर अशक्य आहे, परंतु हा सामना सहजासहजी ते सोडला जाणार नाहीये मांडवी चॅलेंजर्स कडून. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश इंगवले आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहिला तर इथे रोहितला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. रोहित खरात निश्चितच अगदी आपण पाहतोय आणि स्ट्राईकला निलेश इंगोलेला आपण पाहू. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला रोहित खरातला आपण पाहणार आहे आणि पहिल्या षटकासाठी समीर जगतापला आपण पाहतोय. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर हे दोन संघ असे आहेत की ज्या दोन संघांमध्ये एक टसन आम्ही पाहिले, एक सामना आम्ही पाहिला ज्या मॅचमध्ये सुपर ओव्हरची लढत झाली, ती ही मॅच होती या दोन संघांच्या दरम्यान. आणि आता हे दोन संघ परत एकदा आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे काय घडलंय पहा, पहिला चेंडू समीरचा होता आणि फलंदाज इथे चूक करताना पाहायला मिळालाय. मोठी विकेट आली आहे. निलेश इंगोलेच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिलाच बॉल शपल होऊन घेण्याचा प्रयत्न केला. मी मगाशीच उल्लेख केला की हा सामना सहजासहजी सोडला जाणार नाही आणि पहिल्याच बॉलवर समीर जगतापने कारनामा केला. संघनायकाला परतीचा प्रवास करावा लागतोय. 0वर गोल्डन डक ठरत असताना निलेश इंगवले बॅक टू दी पवेलियन कॉर्न. गोपी सर एक गोष्ट आवर्जून सांगेल, पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, शेवटचा सामना आणि शेवटचा सामना, त्या सामन्यांमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही. आज संधी आहे तो इतिहास बनवण्याची इथे खास करून टीमला, पण आपल्याला पाहिजे इथे मैदानाच्या आतमध्ये सचिन डोळे प्रहार 11 तो इतिहास रचणार आहे की नाही. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. चेस करत असताना थोडासा संघर्ष करावा लागतोय, परंतु संघर्ष करत असताना थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं. निलेश इंगवलेचा संयम ढासळला. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला कटर टाकला होता समीर जगतापने आणि त्यानंतर यष्टी उद्ध्वस्त केली आणि पहिल्या चेंडूवर सांगितलं की हा सामना सहजासहजी सुटणार नाहीये. तो समीर जगताप आहे ज्याने अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी करत सुपर ओव्हरमध्ये एकही धाव खर्च न करता तो सामना जिंकून दिला होता. तो समीर जगताप आहे जो गोलंदाजी मार्कवरती आहे. हा समीर जगताप ऑपोजिट टीमला ठरणार का डोक्याला ताप?
कंडिशन खूप निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी आपण पाहतोय संधी निश्चितप्रमाणे समीर जगतापचं कौतुक सातत्याने या ठिकाणी करावं लागेल. इथे अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजी करतोय समीर जगताप. पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्त्वाची राहतील. समीर जगताप फ्रंटलाईन सीमर आहे आणि ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली आहे अतिशय चांगल्या टप्प्यावर लाईन ऑफ अटॅक त्याचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, दुसरा चेंडू यष्टीला फुंकर वाढून निघून गेला. अमोल घोडेकर स्ट्रायकिंग एंडला पुढच्या चेंडूचा सामना करेल. पुढे सरसावलाय, पंच केलाय बॉलला, गलीमध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, क्विक सिंगल घेतली आहे आणि याबरोबरच धावसंख्येचा श्री गणेश होतोय 1 धाव 1 गडी बाद. पहिला धक्का लवकर लागलाय, त्यामुळे आपण जर इथून पाहिलं तर मनोज सर भागीदारी गरजेची राहणार आहे. शांत क्रिकेट देखील गरजेचं राहील. नक्कीच. आणि 48 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जे काही 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तितकं फारसं अवघड नाहीये, पण तितकं सोपं पण नाहीये. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं हे तितकं सोपं नसणार आहे. आणि त्याच समोर समीर जगतापने पहिल्या चेंडूवरती विकेट घेत दाखवून दिले भाई हम भी किसी से कुछ कम नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट घेणारा समीर जगताप या दरम्यान आपण पाहतोय. आणि समोरच्या बाजूला असेल आता रोहित खरात. हलक्यातून चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्या दरम्यान आलेली एक सिंगल, आरामात एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावसंख्येने इथं रोहित सुद्धा आपलं खातं खोलतोय आणि धापारकरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. मी मगाशीच उल्लेख केला होता की दोन्ही संघांच्या अस्तित्वाची ही लढत आहे. जो जिंकेल तो सुपर 8 साठी दाखल होईल, जो पराभूत होईल त्याला मात्र पुढच्या पर्वात यायचं. त्यामुळे इथून थोडं शांत आणि जबाबदारीचं क्रिकेट गरजेचं आहे. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने बॉलला फक्त पंच करत असताना कव्हर्समध्ये दिशा दिली आहे. एकेरी दुहेरी धावा गरजेच्या राहतील जेणेकरून धाव फलक हलता राहिला जाईल. आणि दुसऱ्या बाजूला म्हणून सर आपण पाहिलं तर करंट रन रेट आणि आस्किंग रन रेट याच्यावर देखील नजर ठेवावी लागणार आहे. त्यामध्ये फारसा फरक नसणार आहे, पण इथे गोलंदाजी अप्रतिम जर होत राहिली तर इथे निश्चितच अपूर आमगोडे अँड टीम मैदानाच्या आतमध्ये इथे कुठेतरी बाजी मारताना पाहायला मिळणार आहे. या दरम्यानचा चेंडू हलक्या हाताने ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. षटक क्रमांक 1 ची या ठिकाणी होईल समाप्ती आणि धापारकरती धावासंख्या आहे इथे 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक अतिशय टिचून गोलंदाजी करत असताना समीर जगतापने फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट, मोठी सफलता प्राप्त केली आणि पहिल्या षटकामध्येच एक चांगला दबाव बनवला गेलाय. 42 चेंडूने 58 धावा हे समीकरण इथून पुढे पूर्ण करायचा. हा सामना जिंकण्यासाठी सचिन ढवळे प्रहार 11 या संघाकडे देखील अनेक मातबर फलंदाज आहेत, पण तो दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंजर्स मागच्या पर्वाचे रनरअप आहेत आणि त्यांनी त्याच धाटणीचा खेळ या डावामध्ये दाखवला तर निश्चितच ते देखील हा सामना आपल्या दिशेने खेचून आणतात. व तो आता सध्या घडीला कोणत्याही भाकीत आपल्याला करता येणार नाहीये, त्यामुळे वेट अँड वॉच पॉलिसी आपल्याला इथे करावी लागणार आहे. दुसरं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कावरती तो असेल पॅरिस कांबळे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. पाहूया 42 चेंडूंचा सामना निश्चितप्रमाणे बाकी राहिले. 58 धावा या दरम्यान ज्या जिंकण्यासाठी ज्या पडवायच्या आहेत. पॅरिस आलाय आणि समोर आहे रोहित खरात. एका टीम मध्ये रोहित खरात आणि रोहन खरात या दोघांना आपण पाहतोय. पाहिजे काय कामगिरी रोहनने त्याची जबाबदारी पार पाडली, रोहित त्याची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतोय पाहिजे. इथे थोड्या वेळ थांबलाय पॅरिस, पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. रणपमध्ये थोडासा कदाचित बदल किंवा जे हवं होतं ते कदाचित मनाचं समाधान रणपमध्ये नसेल, त्यामुळे थोडा वेळ थांबला होता. पॅरिस 42 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पॅरिस तयार आहे आणि समोर आहे रोहित खरात. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नसेल, चेंडू बसे सीमा रेषेच्या बाहेर फरार. आपली ट्रॉफी एनबी ट्रॉफीच येते खणखणे चौकार. पहिल्या षटकामध्ये थोडासा वेट केला, वेट अँड वॉच करत असताना दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली थोडासा सफल झाला आणि लॉंग लेग डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली, चौकार आलाय. संजीवनी चौकार आहे, उभारी देईल, आत्मविश्वास थोडासा वाढेल. पण तू आपण जर पाहिलं मनोज सर पहिल्या डावामध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या धाबा आल्या होत्या त्या कदाचित दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतील आणि त्यामुळे इथे थोडंसं जबाबदारीचं क्रिकेट ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय तो करावं लागणार आहे. वन हँड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. एका रोहितने दुसऱ्या रोहितचा परत एकदा घेतलेला झेल आणि रोहित वाळून झेल घेतोय. रोहित खराची गडी संपुष्टात आली. धक्का क्रमांक 2.
रोहितचा झेल घेतलाय, मी उल्लेख केला जबाबदारीचं क्रिकेट, परंतु ती जबाबदारी आता गोलंदाजाने पूर्ण केली आहे आणि एक मोठी विकेट घेतली आहे. रोहित खरात डगआउटमध्ये जाईल परत आणि आता दुसरी सफलता पाहायला मिळते. रिप्लेमध्ये पहा, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नव्हता, कनेक्शन तेवढंच चांगलं नव्हतं आणि हा झेल टिपलाय. सुरेख झेल, फलंदाज बाद. या अगोदर एक सुपर ओव्हरमध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं याच रोहितचा झेल झाला होता, त्यावेळेस रोहित वाळुंजनेच झेल त्याचा घेतला होता आणि परत एकदा आपण पाहिलं त्याच ठिकाणी तिथे झेल होताना पाहायला मिळाला आहे आणि या फटक्यावरती परत एकदा रोहित नाराज असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण नाराजी आता ही मैदानाच्या बाहेर साजरी करायला लागेल. त्याचं कारण आहे तुम्हाला एक जी संधी आहे त्या संधीचं सोनं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. असं म्हटलं जातं की संधी फक्त एकदाच येते का? अजिबात नाही. संधी प्रत्येक क्षणोक्षणी येते, पावलोपावली येते, पण त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. पेरिसच्या खात्यामध्ये विकेट केलेली आहे. 4 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या 2 चेंडूंवर. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर थोडासा संयम गरजेचा होता, पण तो संयमाचा बुरुज ढासळल्यानंतर काय करते हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. यष्टीच्या मागे संघनायक अविनाश अर्थातच पप्पू रामगुडीला आपण पाहतोय. प्रदीर्घ अनुभव क्रिकेटचा, त्या अनुभवाचा वापर करत असताना कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सेट करायचं ते चांगलंच माहिती आहे. मयूर स्ट्रायकिंग एंडला आलाय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली. पॉईंटला क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव मिळते. एकेरी बरोबर जाऊ फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 9 धावा, 2 गडी बाद. धावा थोड्याशा कमी आहेत, पण विकेट म्हणून जरी ते वाचवल्या गेल्यात तर मात्र चांगली लढत होऊ शकेल शेवटच्या टप्प्यामध्ये. आपण पाहतोय धाबालका धावसंख्या 9 आहे 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. धावफलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. अमोल घोडेकर स्ट्राईकला. या दरम्यान अगदी आपण पाहिले उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आणि अजून एक विकेट, बिग विकेट. अमोल घोडेकर अर्थात निलेश घोडेकर याची विकेट येते, विकेट नंबर 3. तिसरा धक्का बसतोय. राहुल राठोडने झेल टिपलाय. पहा तू चल मी आलोच ही पॉलिसी सध्या पाहायला मिळते. खराब शॉट सिलेक्शन, दबाव दबाव आणि दबाव बनवला जातोय. शेवटपर्यंत नजर ठेवलेने हा झेल टिपलाय राहुल राठोडने. रावडी राठोड म्हणायला हरकत नाही, कारण त्याने एक महत्वाचा झेल टिपलाय जिथे फलंदाज बाद झालाय. अमोल घोडेकर बॅक टू दी पवेलियन गॉड. खूप वेगाने चेंडू आला शरीरावरती आणि शॉर्टम पूलचा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टॉपला चेंडू लागला गेला आणि तिथे अगदी आपण पाहतो एक चांगला झेल झाला. राहुलने घेतलेला झेल आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन श्रीकांत खुणेचा आपण पाहतोय, सेलिब्रेशन पप्पू रामगुडेचा पाहतोय आणि सेलिब्रेशन इथे गोलंदाज पॅरिस कांबळेचं निश्चितप्रमाणे पाहतोय. सेलिब्रेशन निश्चित केलं जाईल, कारण मोठे हादरे दिले गेलेत. एखादा पठ्ठ्याचा बंगला कोसळावा तसाच हा डाव कोसळतो की काय असं चित्र इथे सध्या निर्माण झालंय. पण इथून हा डाव सावरायचा असेल 9ला 3. दुसऱ्या षटकाचा खेळ पॉवर प्लेमध्ये चालू असताना मी मगाशीच उल्लेख केला होता की मांडवी चॅलेंजर्स एक चांगले चॅलेंज निर्माण करतात. सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात. त्यामुळे हा सामना सोडला जाणार नाही आहे, शेवटपर्यंत रंगेल. पण इथून पुढे जर आपण पाहिलं तर अजूनही 6 षटकं येणं बाकी आहे. त्यामुळे थोडंसं शांत क्रिकेट खेळले गेले, एकेरी दुहेरी धावा घेतल्या गेल्या तर चांगला धावफलक निर्माण करता येऊ शकतो. मनोज सर की आता न्यू बॅटर रोहन खरात आलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा वाढल्यात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू अगदी प्लेसमेंट निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली, कारण सामना खूप धावसंख्या खूप मोठी नाही आहे, पण सामना खूप मोठा आहे. कारण इथं तुम्ही जिंकलात तर उद्या तुम्हाला येण्याची संधी आहे, इथं पराभूत झालात तर तुम्हाला पर्व 4ची वाट पाहावी लागणार. त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही. 37 चेंडू बाकी राहिलेत, 52 धावसंख्यांचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. 8.43च्या सरासरीने अर्थात 8.43 रिक्वायर्ड रन रेट आहे आणि अगदी मराठी भाषेत 8.9ची सरासरी राखायची. पुढच्या पर्वाचा वाट पाहावा लागेल, म्हणजे या सामन्यामध्ये वाट लावावी लागेल हे देखील सत्याने पहा. उलट दिशेने खेळलेला फटका आहे. थर्ड मॅनला चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षक धावतील आणि ते जोपर्यंत बॉल थांबवला जाईल, फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. मयूर मासाळच्या खात्यामध्ये या 2 धावा जातील. दुहेरी बरोबरच धावफलक देखील आता पुढे पोहोचलाय. 12 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12ला 3, 6ची सरासरी पाहायला मिळते आणि आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 36 बॉलमध्ये 50 धावा. पाहिलं तर शक्य आहे आणि पाहिलं तर अशक्य देखील होऊ शकेल. म्हणजे पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही, याच्या गोष्टीची आपण चर्चा सातत्याने या ठिकाणी करतोय. कारण 36 चेंडू 50 धावा फारसा अवघड गोष्ट लक्षात निश्चितप्रमाणे नाही, कारण आता
तुम्हाला हे जे 6 षटकं टाकायची आहेत, ही 6 षटकं मांडवी चॅलेंजर संघाला टाकत असताना आज सगळ्या गोष्टी ह्या पणाला लावाव्या लागतील. इथून पाठीमागचा जेवढा अनुभव तुम्हाला मिळाला आहे, हा अनुभव इथं पणाला लावा लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सचिन डोळे प्रहार 11 संघाला 30 करामध्ये राहिलेल्या 7 फलंदाजांमध्ये तुम्हाला ह्या धावसंख्येचा पाठलाग कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही हालाकीमध्ये तुम्हाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, पण तो दबाव देखील बनलाय, तो रिलीज करायचा आहे. 36 चेंडू आणि धावा बनवायची, तिथून 50 14चा फरक आहे. रिलीज होईल, तो जो प्रेशर आहे तो रिलीज होईल, पण त्यासाठी इथे 1-2 मोठे फटके आले तर तो कुठेतरी जो प्रेशर आहे हा थोडीतरी कमी होताना पाहायला मिळेल. पण जर इथे 1-2 विकेट जर आल्या तर प्रेशर वाढण्याची पण शक्यता आहे. कदाचित प्रेशर कुकरला जेवढा दबाव नसेल शिट्टी वर येण्यासाठी, त्यापेक्षा जास्त प्रेशर राहील असं मला वाटतं. विकेट राखणं हे सर्वाधिक महत्त्वाचं टास्क फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सचिन डवळे प्रहार 11 साठी आहे. चांगले चेंडू तर टाकलेच जाणार आहे, त्याच्यावर एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. जे खराब चेंडू येतील त्याच्यावर एक मोठा प्रहार करत असताना काही चौकार षटकार आले तर कमबॅक होऊ शकेल. परंतु आता या डावाची कहाणी कशी राहणार आहे? इथून पुढचे चेंडू आहेत 36 आणि धावा बनवायच्या 50. 3 बाद 12 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. टाइम लिमिट आहे तुमच्याकडे, अजूनही 28 मिनिटं बाकी राहिलीत आणि त्या 28 मिनिटात तुम्हाला कमीत कमी 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलका तरी चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय, तिथे एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पहा रोहन खरात आपण नेहमीच 8व्या-9व्या क्रमांकावरती किंवा 7व्या-8व्या क्रमांकावरती पाहतो, पण आज 5व्या क्रमांकावरती आलाय. त्याचं कारण असं आहे, रोहन खराकडे जी काही कामगिरी आहे ना, फक्त सिंगल डबलवरती जास्तीचं लक्ष, आणि मयूर हा थोडासा आक्रमक. कदाचित ही पद्धत आहे, ही रणनीती असणार आहे, पण समीर जगताप सारख्या एका तगड्या गोलंदाजाच्या समोर मयूर कशा प्रकारचा सूर पकडणार आहे हे पाहायला मजा येईल. गती आणि मतीचा वापर करत असताना रणनीती देखील गरजेची आहे. गेम प्लॅन, इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. रणनीती चुकली तर मात्र सगळेच प्लॅन इथे फसतील, आणि त्यामुळे रोहनला आज प्रमोट केलं गेलंय आणि एकेरी दुहेरी धावा येणं देखील गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला मयूर समीरचा पुढचा चेंडू फेस करेल. शपर होऊन खेळलाय, जागा बनवली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि पहा इथे हातातून झेल निसटलाय. सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय असा प्रश्न विचारावा लागेल. इथे संधी निर्माण झाली, ती गमावली. 14 धावा 3 गडी बाद. एक सोपा असा झेल सुटला गेलाय, या झेलाने कदाचित प्रेशर वाढला गेला असता, परंतु अगदी सोपा असा झेल निश्चितप्रमाणे जो सुटला गेलाय आणि त्यानंतरचं रिएक्शन अगदी आपण पाहतोय इथे समीर जगताप याचं. एक सिंगल 10 प्रकार धावा संख्या आहे, तो 14. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 1-4 लॉस ऑफ 3. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्पेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूवर येईल बॉलला फेकी करेल तोपर्यंत एकच धाव येते. इथे एकेरीवर समाधानी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे, परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगल बरोबर धावफलक 15वर पोहोचलाय. 33 चेंडू आणि 47 धावा बनवायच्या आहेत. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणतंही भाकीत आपण करणार नाही, कारण दोन्ही संघांना 50-50 संधी. जो सर्वाधिक खेळ इथून पुढे करेल तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारेल. समीर जगताप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला मयूरला आपण पाहतोय. ओदी विकेटने पुढचा चेंडू पुढे टाकला, बॉल स्टेप आउट झाला. कव्हर्स मध्ये दिशा दिली, थोडंसं फंबल आणि त्याचा लाभ उठवत असताना सिंगल घेतली जाते. ही रणनीती, ही पॉलिसी मनोसर इथून देखील चांगली असं म्हणायला हरकत नाहीये. समीर जगतापचे 4 चेंडू तुम्ही पहा, 4 डिजिट जर आपण पाहिले 1-1-1-1, प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल आहे. पण जी एक सिंगल आली ना, तिथे झेल सुटल्यानंतरची एक सिंगल आहे, जिथं WK आम्ही पाहिला असता, डब्ल्यूच्या शोधात होतो, तो W मिळाला नाही, पण एक येताना पाहायला मिळाली. 3 बाद 16 आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले जिथं क्षेत्ररक्षक नाहीये ते निर्जन स्थळी चेंडू खेळला गेला रोहन याच्याकडून, आणि 5व्या चेंडूवरती लागोपाठची 5वी सिंगल आली. धावफलक 17 आहे. एकेरी धावांवर विशेष भर दिला जातोय, परंतु इथे थोडासा गिअर शिफ्ट करणं देखील गरजेचं आहे. एका खेळाडूला मोठी फटकेबाजी करावी लागेल, थोडीशी जोखीम घ्यावीच लागणार आहे. मयूर मासाकडे ती क्षमता आहे, परंतु आज आपल्या क्षमतेचा वापर करत असताना स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि हे आव्हान साध्य करायचं आहे. जागा बनवली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कटर होता, बॅटची कडा घेतली आहे. यष्टीच्या मागे झेल टिपलाय. पप्पू रामगुडीने फलंदाज बाद होतोय. मयूर मासाळ बॅक टू दी पवेलियन गॉन. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. मयूरकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या, इथं उजष्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला आणि दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत असताना अष्टेनच्या पाठीमागे पप्पू रामगुडे झेल घेताना पाहायला मिळालाय आणि धक्का क्रमांक 14 आहे. 4 बाद 17 धावा
या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 17 थोडासा खतरा ठरताना पाहायला मिळालाय. 30 चेंडू बाकी राहिलेत आणि आता 45 धावा बनवायच्या आहेत. 6 विकेट हातामध्ये, 9ची सरासरी इथून पुढे राखणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. तुम्ही पहा म्हणजे 1983चा वर्ल्ड कप जर आठवला गेला तर मला अशी गोष्ट सांगावी लागेल, 5-17 धावा होत्या भारतीय संघाच्या. तिथून पुढे कपिल देव, रामलाल निखंज मैदानाच्या आतमध्ये उतरले. एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, 175 नॉट आउट पाहायला मिळाल्या. आज इथे या टीमला वाचवणारा एखादा कपिल देव सारखा खेळाडू येणार का? अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. एक फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. संकट मोचक खेळाडू कोण बनणार, गेम चेंजर खेळाडू व्हावं लागणार आहे आणि ती जबाबदारी घ्यावी लागेल. इथे आता मैदानात दाखल झालाय स्वप्नील भालेराव. हा देखील एक मातबर खेळाडू आहे. जेवढे खराब चेंडू येतील ते सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा इरादा दाखवावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 3 षटके इथे टाकली आहेत. 18 बॉलमध्ये फक्त 17 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केलेले आहेत. मॅच रंगली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा पॅरिस कांबळेला गोलंदाजी मार्कवरती 5 ओव्हरचा सामना राहिलाय आणि अजूनही जिंकण्यासाठी 45 धावा संख्येचा पाठलाग करायचा. गोलंदाज तयार आहे पॅरिस. समोरच्या बाजूला आहे रोहन खरात. बिघड केलाय, चेंडू कव्हरलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, एक टप्पा का चेंडू सीमारच्या बाहेर फरार. रोहनच्या बॅटमधून येतोय सुरेख प्रकारचा चौकार. रोहन खरातने गोलंदाजी केली आणि आता फलंदाजीचा जलवा त्याने दाखवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता, शॉट ऑफ गुड लेन, त्याला फक्त दिशा दिली आणि आता गोलंदाजाची दशा बदलण्याचा प्रयत्न केलाय. मच निडेड बाउंड्री येतोय. 4 धावा चौकार. या चौकाराने आता धावफलक पुढे चला. 21 वर 29 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण इथून पूर्ण करायचंय. सामन्याला कलाटणी देईल का हा चौकार? पॅरिसचे एक वैशिष्ट्य आहे, याच्या अगोदरचं पहिलं षटक ज्यावेळी टाकलं त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता. पुढच्या काही 5 चेंडूवरती त्यांनी इतकी मोठी करामत केली, तिथून पुढे फक्त 4 धावा देत त्याने 2 विकेट मिळवल्या होत्या. पण इथे पॅरिस या षटकात उर्वरित 5 चेंडूमध्ये काय करामत करतोय पाहिजे, कारण समोर एक चांगला ऑलराऊंडर पाहायला मिळालाय रोहन. या दरम्यान परत एकदा आपण पहिले चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, झेल सुटलाय, तिथं एक सिंगल आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा आहे. प्रेक्षक एवढे वेळ अगदी शांत होते. आता प्रेक्षकांमधून आवाज यायला सुरुवात झाली. जशी रोहनच्या बॅटमधून मात्र आतिषबाजी सुरू झाली. तुम्ही परत एकदा ऑन स्क्रीन पहा, तिथे कव्हरच्या दिशेने चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत होता. क्षेत्ररक्षकाने तेवढ्या वेगाने चेंडूवरती येणं गरजेचं होतं, पोहोचला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. धावफलक 23 आहे. 4 फलंदाज बाद आहे. पॅरिस तयार आहे. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल पॅडवर होता. स्क्वेअर लेगला दिशा दिली. मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, पण तू यावेळेला थांबावं लागेल. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी रोहन पुन्हा एकदा तयार आहे, पण तू सिंगल बरोबर धावफलक पुढे चलाय. 24 वर 4 गडी बाद. 27 चेंडू आणि धाबा बनवायचे तिथून 38. म्हणजेच काय तर इथून देखील सामन्याला कलाटणी द्यायची आहे, पण तू आता रोहन रंगात आलाय, त्याला विकेटवर थांबणं गरजेचं आहे. आणि रोहन ज्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता ती कामगिरी रोहन करताना पाहायला मिळतोय. स्वप्नील आला. आता स्वप्नील भालेरावला आपण पाहू. इथे स्ट्राईकच्या दिशेने निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. पॅरिस तयार आहे स्वप्नीलसाठी. विकेट करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय आणि इथे स्वप्नीलच्या बॅटमधून चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आत्मविश्वास भरपूर पाहायला मिळाला. ज्यांच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते त्यांना विरोधकांच्या उलाढालीची कोणती भीती नाहीये. आणि इथे पहा, भयमुक्त होऊन कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये हा फटका सजवला. चाबुक शॉट. चौकार येतोय. 4 धावा. याच फटक्यांची गरज आहे आणि आता तो चौकार आला. 28 धावा स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. 26 चेंडू 34 धावा. कधी इकडे कधी तिकडे सामना जातोय कुठं हे मात्र आता येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. मॅच रंगतदार अवस्थेत निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सचिन ढवळे प्रहार 11चा संघ आहे जो धावसंख्येचा पाठलाग करतोय. 62 धावा त्यांना बनवायच्या आहेत आणि 61 धावा सुरुवातीला बनवणारा मानवी चॅलेंजर्स गतवर्षीचा रनरअप आहे. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आता अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये दोघांची चालू आहे. हलक्या तरीच्या नेत्रामध्ये जो खेळला, नो बॉल नो बॉल नो बॉलचा इशारा, नो बॉल. आणि आता आपल्याला पाहायचंय ह्या 2 धावा आहेत. एक नो बॉलची, एक बॅटच्या सहाय्याने आलेली. अशा आलेल्या ह्या 2 धावा. धावफलकावरती धावा संख्या असेल 30. अजूनही बनवायच्या 32. 26 चेंडू बाकी आहे. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळाली, पण स्ट्राईकला या दरम्यान अगदी आपण पाहिलं तर रोहनला आपण पाहणार आहे. मला असं वाटतं गोपी सर आता इथे या चेंडूवरती जी संधी आहे फलंदाजाला, त्या संधीचं सोनं करणार का? कारण ही क्रिकेटची स्पर्धा ठरते.
सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. इथे एक मोठा हिट गरजेचा आहे. रोहन स्ट्रायकिंग एंडला, परंतु गोलंदाज देखील व्हेरिएशन करेल. अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर फ्री हिटवर तेवढेसे फटके मोठे येत नाहीत, परंतु दुसऱ्या बाजूला रणनीती बनवावी लागणार आहे. गोलंदाजावर दबाव आहे, तो थांबला. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं. रोहन तयार. फ्री हिटचा बॉल राईट मोदी विकेट. वेग इथे वाढवलाय, भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार. आणि त्यानंतर मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, हा डॉट बॉल येतो. इथे कोणतीही पडझड झालेली नाही आहे. समीकरण येऊन पोहोचलंय. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 25 चेंडू आणि 32 धावा. मॅच रंगतदार अवस्थेत अगदी आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 23 चेंडू टाकले, 30 धावा आल्यात. राहिलेले 25 चेंडू आहेत, 32 धावा बनवायच्या आहेत. पॅरिस टायगर आहे, समोरच्या बाजूला रोहन खरात आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू अगदी टॅप केले असं पण म्हणूया. शरीरभेदक मारा होता, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं उशिरा झालं, परंतु त्याचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही. इथं अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापरकरती धावसंख्या आहे 31. अर्थात 24 चेंडूत 31 झाल्यात. राहिलेल्या 24 चेंडूत 31 बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 31 धावा. मंजिल से बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. 24 चेंडू आणि 31 धावा. आणि ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतो हॅपी चिल्ड्रन डे आणि छोटी छोटी मुलं अगदी आपण स्क्रीनवरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. संघर्ष, तुम्ही पत्थरचा उल्लेख केला त्यामुळे मला संघर्षाबद्दल एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगावं असं वाटतंय की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हातोडी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं टाक्याचे घाव सोसावे लागतील, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाशिवाय तुमचा विजय तुम्हाला मिळणार नाही. कारण संघर्ष विना जर विजय मिळाला त्या विजयाची किंमत 0 आहे. आणि आज इथं आम्हाला पाहिजे क्योंकि जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती है. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. क्या बात आहे. जेवढा जास्त संघर्ष तुम्ही करणार तेवढं उत्तम दर्जाचं यश तुम्हाला मिळेल. सामना सोडून चालणार नाहीये. आणि त्यामुळे आज आपण पाहिलं तर 24 चेंडू 31 धावांचं समीकरण इथून पुढे पूर्ण करायचे. 31 धावा बनवल्या गेल्यात, म्हणजेच काय अर्धा टप्पा पूर्ण केलाय. अजूनही आपल्याला पाहिलं तर दिल्ली दूर आहे. 24 चेंडूने 31 धावा बनवत असताना रिक्वायर्ड रन रेट गरजेचा असेल 7.75, म्हणजेच 8च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. दिल्ली किती लांब आहे मला माहिती नाही, पण मला एक गोष्ट तितकीच गोपी सर सांगायची आहे, एनबी ट्रॉफी जर पोहोचायचा असेल तर हा सामना जिंकावा लागणार आहे. 24 चेंडू आणि बनवायचे 31 आणि गोलंदाज विकास जाधवला आपण पाहणार आहे. मॅच मध्ये रंगत आहे, गोलंदाज तयार आहे. या दरम्यान उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळालाय आणि आरामात अगदी आपण पाहतोय एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळते. उंची खूप होती चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत कोणताच पाहायला मिळाला नाही. एक धाव, धापरक धावसंख्या 32. प्रॉमिसिंग नव्हता. हलक्या त्याने खेळलं, त्यानंतर आव बसून पाहत राहिला की असं वाटलं होतं हा झेल होईल आणि परतावं लागेल की काय, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जसा बॉल पडला रोहन खरातने मोठा श्वास घेतला. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 32. आता चेंडू शिल्लक आहे 23 बॉलमध्ये 30 धावांचं इथून गरज आहे, परंतु गोलंदाजाला व्हेरिएशन दाखवावं लागणार आहे. प्रत्येक टप्पा अचूकता इथे दाखवावी लागणार आहे. थोडी जरी चूक झाली, गलतीचे मिस्टेक झाली तर मात्र हा सामना गमवावा लागेल. आणि ही चूक इथे होता कामा नये, ना मानवी चॅलेंजर्स कडून ना सचिन ढवळे प्रहार 11 कडून. बॅकफुटल्यासारखं त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी टॅप केलाय, तिथे एक धाव. पप्पू रामगोडेच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान आरामात एक धाव आली. धापरक धावसंख्या 33 आहे. 4 फलंदाज बाद, 22 चेंडू 29चा सामना असून या दरम्यान जो बाकी आहे. काय करमात आहे. 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची भागीदारी सुद्धा रोहन करात आणि त्याचबरोबर स्वप्नील भालेराव या दोघांमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळाले. मॅच मध्ये रंग देणार, शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार आणि कोणताही इथे संघ किंवा खेळाडू इथे हार पत्करणार नाही. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू खेळला गेला कव्हरला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचलाय आणि त्या दरम्यान होतोय चांगला असा झेल. रोहित वाळून जाय तिथे चांगला झेल झालाय. धक्का क्रमांक असेल 5वा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय फुल लेंथ होता, जसा टप्पा पडला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिथे चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि रोहन खराची विकेट मिळते. काही काळ त्यांनी मैदानामध्ये संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, काही धावा त्याने काढल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा फुल लेंथ होता परंतु प्रॉमिसिंग नव्हता आणि अखेर झेल घेत असताना फलंदाज बाद झालाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल मोरे अर्थातच पप्पू या नावाने परिचित आहे. मैदानामध्ये ऑलरेडी एक पप्पू आहे, आता दुसरा पप्पू आलाय, परंतु काय करामत करणार हे पाहावं लागणार आहे. पाहूया आता कोणता पप्पू कोणत्या पप्पूवरती भारू ठरतोय ते पाहिला सुद्धा निश्चितच खूप मजा येणार आहे. आणि आपण पाहतो विकास जाधवला ज्या गोष्टीसाठी पाचारण केलं गेलं होतं 3 चेंडू आतापर्यंत विकासने टाकलेत आणि इथे 2 धावा त्यांनी खर्च करत 1 विकेट जी आहे रोहनची निश्चितप्रमाणे घेताना आपण पाहिले. नि बॅटर विशाल मोरे अर्थात पप्पू मोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, पण रोहनचं कौतुक निश्चितप्रमाणे करावं लागेल. तर या ठिकाणी 2 दिवस उत्कृष्ट समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, सुमीजी सोनावणे यांचा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान करणार आहोत. NB ट्रॉफीमध्ये मागच्या 2 पर्वांपासून सातत्यानं त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. मी अजय आवळे सरांना विनंती करतोय, आपण या. विजूभाऊ डेरे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय सुमित सोनवणे सरांचा मागच्या 2 पर्वांपासून त्यांची सातत्याने चांगली कामगिरी NB ट्रॉफीच्या वतीने आपण ऐकतोय, तर त्यांचा देखील हा बहुमान आपण करतोय. सन्माननीय विजू डेरे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सुमितजी, आपल्या या समालोचन सेवेबद्दल. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. विशाल मोरे अर्थात पप्पू मोरे एक सिंगल घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. धापरकरती धावसंख्या जी आहे ती आता 34 फलंदाज बाद आहे. 20 चेंडू आणि 28चा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. सुमित सोनवणे सरांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. 2 दिवस त्यांचं सुंदर असं समालोचन अगदी आपण ऐकलं. मावळ भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आपल्या NB ट्रॉफीच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलेले आहे. थँक्यू सुमित सर. विकेट मिड विकेटला चेंडू पाठवला सीमा रेषेच्या जवळपास आणि मैदानाच्या बाहेर पण इथे स्वप्नील भालेराव पहा, मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं आणि तेच इथे काम केलेलं आहे. स्वप्नील भालेरावने लेट पण थेट आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे दाखवून दिले आणि षटका ठोकला. 19 चेंडू 22 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. 19 चेंडू 22 धावा असूनही तितकं सोपं लक्ष निश्चितप्रमाणे राहणार नाही, कारण समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय विकास जाधव सारखा एक तगडा गोलंदाज आहे. स्वप्नील तयार, स्ट्राईकला आहे. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण ही चर्चा आपण करत होतो. विकास जाधव हा कच्च्या गुरुचा चेला अजिबात नाहीये आणि हे चेंडू टाकणं गरजेचं होतं. पप्पू रामगुडे सातत्याने त्याला सांगतोय. शेवटचा चेंडू डॉट आला. षटक क्रमांक समोर जाईल. 5वा 5 बाद 40 धावा आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 22 धावा. फिकर वन टाकला. शेवटचा बॉल गती थोडीशी वाढवली, फिंगर रोल केली आणि त्यानंतर स्वप्नीलच्या विरोधात वेग वाढवत असताना निर्धाव चेंडू आलाय. समीकरण येऊन पोहोचले. आता मॅच मध्ये 18 बॉलमध्ये 22 धावा बनवायचे. सामना अजूनही झुकलेला नाहीये, दोलायमान स्थितीमध्ये आहे. पहा, एवढ्या उशिरा देखील मायबाप क्रीडा रसिक आवर्जून या सामन्याचा आनंद घेत आहेत. म्हणजेच काय, आपली NB ट्रॉफी त्यांच्या पसंतीला नेहमीच येत असते. आणि विशेष करून आज चिल्ड्रन डे, त्यामुळे या छोट्या चिमूचा निश्चितप्रमाणे असणारा डान्स अगदी आपण पाहतोय आणि तो आनंद आहे ग्राउंडवरती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज राहुल गिरेला आपण पाहणार आहे. गोलंदाज मार्कवरती उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 धावा बनवायच्या आहेत 22. बॅटिंग पॉवर प्ले समोरच्या बाजूला स्ट्रायकर असेल इथे विशाल अर्थात पप्पू मोरे याला आपण पाहणार आहे. विशेष म्हणजे पप्पू मोरे पेशाने पोलीस आहेत, परंतु विशेष आपण पाहतो टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला कितीतरी खेळाडू असे मिळाले गेले ज्यांचा फिटनेस चांगला राहताना पाहायला मिळाला आणि याचाच वापर आणि तीच तल्लक बुद्धी वापरत निश्चितप्रमाणे कित्येक मित्रपरिवार हा UPSC MPSCचे एक्झाम देत कोण कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी होताना पाहायला मिळालं, कोण IPSC निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालं. हा अभिमान आहे आमचा क्रिकेटचा. आणि इथे पाय थोडासा घसरलाय. पाय थोडासा घसरताना अगदी आपण पाहतोय. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तिथेच स्वप्नील थोडीशी मदत करतोय, कारण चेंडू टाकत असताना अगदी आपण पाहिले उजवा पाय थोडासा अगदी घसरला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय स्वतःला सावरण्यासाठी स्वप्नील तिथे समोर अगदी वेगाने आला, त्याला हात देत उठवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करताना पाहायला मिळाला. ही मैत्री आहे, ही निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि मैत्री जतन करण्याचं काम सुद्धा, कारण युद्ध जे असतं ना गोपी सर, हे किती काळ असतं, तेवढं 1-2 तास, पण आपण एक चांगले मित्र आहोत. आपण NB ट्रॉफीमध्ये खेळतोय आणि आपण सगळे पुणेकर आहोत, ही अभिमानाची बाब आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. याच गोष्टी तर आम्हाला NB ट्रॉफीने दिल्या आहेत. खेळाडू वृत्ती, मैत्री.
पहिला चेंडू फुल लेंथ होता, वाईड यॉर्कर इथे टाकला गेलाय, पाय चाललेले नाहीयेत पप्पू मोरेचे आणि आता पहिला चेंडू इथे त्याला बीट करणारा पाहायला मिळाला. इथं अगदी आपण पाहतोय सातत्याने गोलंदाजाला थोडीशी अडचण होताना पाहायला मिळते की चेंडू टाकत असताना त्याचा पाय जो घसरला जातो आणि पहिलं चेंडू आपण पाहिलं त्यावेळेस टाकत असताना पाय घसरला गेला. त्यानंतरचा अगदी आपण पाहिलंय की तिथे सुद्धा चेंडू टाकत असताना पाय घसरताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अर्थात त्यावेळेस गोलंदाज पडला गेला नाही, पण चेंडू चांगला पडलाय असं म्हणजे हरकत नाहीये. पण स्वतःला बॅलन्स कशा हातावरती बॅलन्स करताना पाहायला मिळालाय इथे राहुल गिरे. चाळीस वरती दाखवलं की 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी केली जात आहेत. टाइम लिमिट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं राहील, कारण तुमच्याकडे आत्ता 8 मिनिटं आणि 45 सेकंद बाकी राहिलेत आणि इथून पुढे तुम्हाला 11 चेंडू टाकायचे हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 17, धावा बनवायच्यात 22. राहुल तयार आहे. फुलटॉस आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय फुलटॉस चेंडू थोडासा मिस टाइम होताना पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्या दरम्यान अगदी आपण पाहिले 1 धाव येताना पाहायला मिळणार आहे. फुलटॉस चेंडूचा फारसा फायदा पप्पू मोरे या ठिकाणी घेताना पाहायला मिळाला नाही. 1 धाव, डबल 41, 16 चेंडू 21 धावा. इथे पप्पूसाठी संधी होती परंतु प्रॉमिसिंग नव्हता, त्यानंतर एकेरीच मिळाली आहे. फुल टॉस होता आणि या फुल टॉसवर एक मोठा फटका आला असता तर तिथे कुठेतरी थोडासा दबाव रिलीज होताना आपण पाहिलं असतं. परंतु त्यानंतर एकच धाव मिळते. एकेरी बरोबर धावफलक पुढे चालला 41ला 5. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आता इथून पाहिलं तर 16 बॉलमध्ये 21. परंतु गोलंदाज सातत्याने थोडासा स्लाइड करतोय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय इथे शूज चेंज केले जात आहेत, एक्सचेंज केले जात आहेत. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रेक्षक मायबाप निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप सारा मित्रपरिवार आहे जो अगदी खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. पण शनिवार आणि रविवार या दिवशी निश्चितच प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी आणि त्यातल्या त्यात दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सहकुटुंब सहपरिवार बराचसा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित, प्रेक्षक मायबाप उपस्थित, त्यांचंही मनापासून या ठिकाणी निलेश दादा भिंतडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून स्वागत आहे. आपली ट्रॉफी आहे, पुणेकरांची ट्रॉफी आहे आणि NBA ट्रॉफी आहे, जिच्यावरती प्रेम फक्त पुणेकरांनीच नाही संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण भारताने या ट्रॉफीवरती निश्चितच अगदी प्रेम केलेलं आहे. जावे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय गोलंदाज स्पर्धेला तयार असेल राहुल आणि समोर आहे बॅटर स्वप्नील भालेराव. इथे देखील फुल टॉस होता आडव्या बॅट. म्हणजे शूजचा प्रॉब्लेम निश्चितप्रमाणे जाणवतोय, पण इथे वा प्रेक्षक राजे सुद्धा अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा मनसोक्त आनंद. इथं अगदी आपण पाहतोय की खास करून इथे जबाबदारी जी आहे ना विशाल मोरेवरती, पायामध्ये शूज आहेत का, ते कशा प्रकारचे आहेत याकडे लक्ष न देता मला आता टार्गेट किती पूर्ण करायचंय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फुलटॉस इथे लॉंग आपला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती आणि 1 टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, चौकार आहे. होता ते पाहिल्याने मिडऑफच्या डोक्यावरून क्रॅकिंग शॉट, फक्त बॉल हालताना दिसला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड, 4 रन्स. 46 वरती आणि 16 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. राहुल गिरेवरती आक्रमण अगदी आपण पाहतो जे केले गेले. उपमोरच्या बॅटमधून सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका आपण पाहतोय जो खेळला तिथे क्षेत्ररक्षक चिन्हवरती आहे. 1 सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. पण एक वैशिष्ट्य निश्चितप्रमाणे आहे की गोलंदाजाचा पाय सातत्याने अगदी घसरत होता पहिल्या 2 चेंडूसाठी, पण तिथं कौतुक पाहणं विशाल याच्याकडून अगदी शूज चेंज होताना पाहायला मिळाला
आणि त्यांनी स्वतःचा शूज त्याला गोलंदाजाला दिला, हे सगळ्यात महत्वाचं पाहायला मिळेल. आणि विशेष आणि देताना शूज एकच दिलाय, एक तुला एक मला. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू, फुल टॉसचा फायदा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय कशा प्रकारे घेतला जाईल. एक धाव इथे आरामात येताना आपल्याला पाहायला मिळाली. धापलक एकने पुढे जाईल. षटक क्रमांक संपले गेले या ठिकाणी 6. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 5 बाद 48, 12 चेंडू आणि बरोबरच्या 14 धावा. गोपी सरांनी एक वाक्य सांगितलं की सर पाय घसरण्याचे 2-3 प्रकार आहेत, पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, पाय घसरणं किंवा त्याहीपेक्षा कुठेतरी पडणं किंवा काय, पण क्षेत्ररक्षक असला 12 चेंडू 14 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण करत असताना एखादा क्षेत्ररक्षक पडत असतो किंवा गोलंदाजी करत असताना आपण राहुल गिरत सुद्धा पडताना पाहिलं. पण गोपी सर तुम्हाला जिथं पडायचं ना तिथं पडा, पण एका जागेवरून कधीच पडायचं नाही. त्या जागेवरून तुम्ही पडलात तो उठून उभं राहिला, स्वतःचं काय आपल्या पिढ्यानपिढ्या जरी खर्च केल्या तर माणूस तिथून उठून उभं राहू शकत नाही. एक वेळेस तुम्ही एखाद्याच्या नजरेत पडा, प्रेमात पडा, पण तुम्ही एखाद्याच्या नजरेतून फक्त पडू नका. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 6 षटकांचा की संपला. 48 ला 5 आहे. स्वप्नील खेळतोय 7 बॉलमध्ये 14, विशाल 5 बॉलमध्ये 7 वर. आणि हे षटक खूप निर्णायक राहील दुसऱ्या डावामध्ये. या सामन्यामध्ये अस्तित्वाची लढाई चालू असताना आता 7व्या षटकाची पुन्हा एकदा जबाबदारी विकास आता संघाचा विकास करील का? स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. विकासचा पहिला चेंडू 12 बॉलमध्ये 14. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. डीप कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर स्वागत केले खणखणीत दणदणीत चौकार 4 धावा. इथे स्वप्नील भालेरावच्या बॅट मधून एक सुरेख प्रकारचा चौकार, अप्रतिम फटका अगदी आपण पाहिला. गॅप खूप मोठा होता आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवताना अगदी आपण पाहिले स्वप्नील भालेरावला. मी एक वाक्य नेहमी सांगतो स्वप्नील भालेरावसाठी, असा एक फलंदाज ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून क्रीडा रसिकांच्या मनाचा काळजाचा घेतलाय ठाव, त्या फलंदाजाचं नाव आहे स्वप्नील भालेराव. परत एकदा आपण पाहतोय बॅकफुटला सरकला, पंच केलाय चेंडू आणि चेंडू पोचला गेला डीप तडमेलला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिकी आहे आणि त्या दरम्यान फक्त एकच धाव आहे. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 50 पेक्षा पुढे धावफलक केव्हा जाऊन पोहोचलाय? 53 आहे. उर्वरित आता चेंडू शिल्लक राहिलेत ते असतील 10 धावा बनवायच्यात 9. स्वप्नील भालेरावचं कौतुक करत असताना दुसऱ्या बाजूला पप्पू मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण शांत आणि संयमी साथ त्याने दिले. आणि हे हावभाव पहा, सर्व काही सांगतायत कशा पद्धतीने आनंद घेतला जातोय आपली एनबी ट्रॉफी अनुभवत असताना. परंतु काही समर्थक आहेत मांडवी चॅलेंजरचे, काही समर्थक आहेत सचिन डबळे प्रहार 11चे. प्रत्येक चेंडू नंतर त्यांच्या हावभाव वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. विकास कमीला राऊंडी विकेटने आलाय. कमी गतीने टाकलेला बॉल हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, एकदम येते. आणि ही रणनीती चांगली आहे की प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची, निर्धाव चेंडू येऊ न द्यायचा, जेणेकरून दबाव बनणार नाही. नक्कीच एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचला तो असेल आता 54 वरती. 9 चेंडू बाकी राहिलेत. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेत 3. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय 1 मिनिट तुमच्याकडे राहिलाय, त्या 1 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 चेंडू टाकून कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या षटकासाठी इथे एक क्षेत्ररक्षक तृतीय सर्कलच्या आतमध्ये घेता येणार नाही. नाही कंप्लीट केलं घ्यावा लागेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे स्विचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय स्वप्नील स्टंपच्या वरून निश्चितप्रमाणे जाताना पाहायला मिळालाय. वाचला गेलाय स्वप्नील भालेराव असं मध्ये हरकत नाही. तुम्ही पहा स्विचितचा फटका खेळायचा होता, स्वतःवरती फिरला गेला, त्यानंतर स्वतःला पूर्णपणे बॅलन्स करत तिथे स्टंपवरती स्वतःला बॅलन्स करताना पाहायला मिळालाय, पण स्टंप आणि बेसला धक्का लागून दिला नाही. क्रुशल मोमेंटमध्ये थोडीशी जोखीम घेतली जाते. परंतु प्रश्न असेल स्वप्नीलसाठी गरज आहे का? त्याची गरज उत्तर येईल गरज नाहीये, कारण सरळ बॅटने धावा आलेले आहेत. या षटकातला पुढचा चेंडू फुल लेंथ होता, उडवलाय वाईट डिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावेल पण तो बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावा.
आपण पाहतोय शेवटचे 7 चेंडू आणि 4 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले शॉर्ट दरम्यान चेंडू आहे, धावबाची संधी. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतीये. आणि आता आपण पाहू 7 षटकांचा सामना संपलाय. धावपालकावरती धावसंख्या आहे ती आहे 59. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. 6 गेंदे और 3 रन. 40 मिनिटं कंप्लीट झाली सर. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत आणि आपल्याला पाहायचे आता या 6 चेंडू 3 धावा कशा प्रकारे बनवल्या जात आहेत. 3 दिवसांचा इतिहास जर अगदी आपण पाहिला धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता ना पहिल्या दिवसात ना दुसऱ्या दिवसात ना तिसऱ्या दिवसात. पण 4था दिवस आहे इथे धावसंख्येचा पाठलाग होणार का प्रश्नचिन्ह आहे. आणि विशेष म्हणजे एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे तो अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. एक लकी चान्स आहे. कितीतरी सामने आम्ही पाहिलेत 6 चेंडू 3 6 चेंडू 4 6 चेंडू 2 हे सामने पप्पू रामगुडेने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकून दिलेले आहेत. पण आम्हाला इथं पाहायचंय एनबी ट्रॉफीमध्ये आजच्या या 4थ्या दिवसात 5व्या मॅचमध्ये दुसऱ्या डावात शेवटच्या षटकात इथे 6 चेंडू 3 धावा वाचवल्या जाणार का प्रश्नचिन्ह आहे. पप्पू रामगुडे तैयार. 6 गेंदे और जीतने के लिए 3 रन. आणि इथे चांगला झेल आणि एक मोठी विकेट येते. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट आली आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. आणि त्या पहिल्या चेंडूवर मांडवी चॅलेंजरची वेळ बदलली कारण विकेट आली. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये रन बनवायचे तुम्हाला जिंकण्यासाठी 3. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथे अगदी आपण पाहतो की एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. स्वप्नील भालेरावच्या रूपाने सेट झालेला फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. पण आता नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल तो आहे बाळासाहेब क्षीरसागर. एक डोकेदुखी ठरलं होतं पहिल्या मॅचला हा बाळासाहेब क्षीरसागर. पण यावेळेस अविनाश रामगुडे काय करामत करतो आपल्याला पाहायचंय. मॅच मध्ये रंगत येते. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी डॉक्टर की दवा चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती मात्र सामने लढावे लागत आहेत. आणि तीच आता जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये अविनाश रामगुडे पण आहे, पप्पू मोरे पण आहे आणि एका बाजूला बाळा क्षीरसागर सुद्धा आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 3चा सामना बाकी आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहिली. याच दोन संघांच्या दरम्यान आधी देखील सामना रंगला होता. तो पराभव विती बचपा काढून परतफेड केली जाईल का. कमी गतीने टाकले बॉल कव्हर्सला ढकलला एकदा पूर्ण केली जाते. बाळा क्षीरसागर सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि म्हणून सर इथे विचार केला तर प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग झाली आहे आणि ते चित्र दाखवत असताना एकदा पूर्ण केली. 4 चेंडू आणि 2 धावा गरजेचे आहेत. 60 धावा स्कोर कार्डवर 6 गडी बाद. सोन्याचे भाव एकवेळेस चढउतार करतील पण इथे एनबी ट्रॉफीचे भाव निश्चितप्रमाणे कमी होणार नाहीत, हे वाढणारच आहेत. हे तितकंच खरं. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 2 धावा. 4 चेंडू 2. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पंच दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिट तर झालाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना इथे अगदी आपण पाहतोय ही दुसरी धाव आणि इथे या मॅच मध्ये विजयी होतोय एक जबर या संघाचे मनापासून त्यांना धन्यवाद. तर आपण प्रेझेंटेशन बॉक्स निश्चितप्रमाणे जाऊया. आपल्या समवेत इथे गोपी जाधव सर निश्चितप्रमाणे जोडले जात आहेत. थँक्यू. सचिन डोळे प्रहार 11 टीमला विनंती राहील प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपण सगळ्यांनी लवकर द्यावं ही विनंती राहील. सचिन डवळे प्रहार 11 टीमला विनंती राहील आपण
लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यावं ही आपणास विनंती. आणि प्रेक्षकांना विनंती राहील खेळपट्टीवरती कोणी येऊ नका. प्रेक्षकांना विनंती राहील कुणीही खेळपट्टीवरती येऊ नका. रोहित वाळुंज 13 चेंडू 17, 10 चेंडू 14 धाबा श्रीकांत खुणे, 16 चेंडू 13 धाबा अविनाश रामगुडे, 2 चेंडू 7 धाबा रोहन पवारच्या आपण पाहिल्यात. स्वप्नील भालेराव 2 षटक 9 धाबा, 2 विकेट 9 धाबा 1 षटक. रोहन करात 2 षटक 14 धाबा 1 विकेट. मयूर मासाळ 2 षटक 11 धाबा 2 विकेट. निलेश इंगवले 2 षटकात 15 धाबा. सचिन डोळे प्रहार 11 संघाकडे आपण पाहिलं. स्वप्नील भालेराव मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. 24 धाबा 13 चेंडू त्यांनी बनवल्यात. रोहन खरात 11 चेंडू 13, विशाल अर्थात पप्पू मोरे 7 चेंडू 10 धाबा नाबाद. आणि रोहित खरातची कामगिरी आपण पाहिली, 6 धाबा त्यांनी बनवल्यात. पॅरिस कांबळे 2 षटकात 2 फलंदाज बाद करत 22 धाबा त्यांनी खर्च केल्या. अविनाश रामगुडे 3 चेंडू टाकले, 1 विकेट पण मिळवली, 3 धाबा खर्च केल्या. समीर जगताप 2 षटक 9 धाबा 2 विकेट निश्चितप्रमाणे घेताना पाहायला मिळालेला आहे. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करतायत.